तुमची सगळ्यात जमेची बाजू जर आपण बघितली तर कमी बजेटमध्ये प्रभावीपणे सिनेमा बनवणे. तर हे सूत्र कसं जुळवून आणता सर तुम्ही? गणप्या गावडेमध्ये 20 हां. लोक समजा आमदार म्हणून दाखवतो आपण, मंत्री म्हणून सॉरी. तर ते मंत्री समोरून दिसताना त्यांना कपडे दिले होते मंत्र्यांचे आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही बॅकनी दिसणार, तेव्हा त्यांना कपडे देऊन ठेवले होते प्यूनचे. अच्छा. तर बॅकनी ते क्राऊडमध्ये प्यून दिसतात, फ्रंटनी ते ऍक्टर असतात. हां. असे अनेक गोष्टी सांगता येतील की जिथे पैसे वाचून काम करायची ही आम्हाला मराठीत सवय लागली. हां. पण जेव्हा तुम्ही कास्टिंगला जर योग्य माणसं निवडलीत, त्यांचं बिहेवियर मिटिंगच्या वेळेला बघितलं की असं म्हणतात आमच्या क्षेत्रात की 19-20 ऍक्टर असेल तरी चालेल, पण स्वभावाने माणूस चांगला चांगला पाहिजे. ॲक्च्युली आज आपण जेव्हा बघतो की प्रमोद प्रभुलकर हे नाव इंडस्ट्रीमध्ये ॲज अ दिग्दर्शक म्हणून इतकं फेमस आहे. तर तुमच्या आयुष्यातला सक्सेसकडे जाण्याचा पहिला टर्निंग पॉईंट कुठला ठरला होता? आपण पिक्चर काढायचा तो गर्दीसाठी काढायचा आणि म्हणून मी प्रत्येक चित्रपटाचं स्क्रिप्ट हे ग्रामीण भागात पण 5-25 लोकांना वाचून दाखवतो. अच्छा. माझा पिक्चर जर शहरातल्या लोकांसाठी असेल, गावातल्या लोकांसाठी पण असेल, तर मी सगळ्या ग्रुपला वाचतो आणि त्यांच्याकडनं इनपुट घेतो. आपण एखाद्याला वशिल्याने नोकरीला लावू शकतो. वेगळं क्षेत्र आहे जिथे तुम्हाला कला ही दाखवावीच लागते. पण 10 वर्षात मी 50,000 रुपये कमवलेले आहेत. साधारण मी IIT VIT केलं असतं तर मी आज नक्कीच एक 50 लाखाचं पॅकेज त्या काळात घेतलं असतं. किंवा अमेरिकेत मी आजही सांगतो मी एवढा हुशार होतो अभ्यासामध्ये तर मी आज गुगल कंपनीचा CEO असतो. नमस्कार मित्रांनो. वेलकम टू इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट. हा पॉडकास्ट त्या लोकांचा आहे ज्यांनी संघर्षातून स्वतःची वेगळी अशी ओळख घडवली आहे आणि अपयशाला कधीच त्यांचा शेवट मानलेला नाही. आज आपल्या सोबत आहेत ॲक्टर, डायरेक्टर आणि मेंटर ज्यांनी सिनेमा फक्त मनोरंजन म्हणून नाही तर समाजाशी संवाद साधण्याचं माध्यमच बनवलंय. गोड गुपित असेल, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे असेल किंवा आत्ता आलेला यूथ ट्यूब सारखा चित्रपट असेल. आपल्या चित्रपटातून वास्तव आणि आपले विचार मांडणारे दिग्दर्शक ते म्हणजे श्री प्रमोद प्रभुलकर. प्रमोद प्रभुलकर सर हे फक्त पिक्चर डिरेक्ट करत नाहीत, तर पुण्यामध्ये मिरॅकल अकॅडमी नावाची एक संस्था देखील चालवतात, जिथे कलाकारांना मार्गदर्शन दिले जाते. आज आपण ऐकणार आहोत त्यांचा प्रवास, त्यांची शिकवण आणि यशामागची खरी शिस्त काय असते, ते प्रमोद सरांकडून. प्रमोद सर, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत करतो. मला स्टार्टिंगला तुम्हाला हे विचारायला आवडेल सर, की तुमचं बालपण आणि सिनेमा क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्याच्यासाठी तुम्हाला पहिली प्रेरणा कुठून मिळाली होती? हा, अत्यंत चांगला प्रश्न आहे. कारण कुठेतरी काहीतरी घटना घडल्याशिवाय, निमित्त घडल्याशिवाय गोष्टी होत नसतात. करेक्ट. आणि मी मुंबईत वाढलो, जन्म माझा मुंबईचा. मी माटुंगा वेस्ट म्हणजे दादरच्या बाजूला जे माटुंगा वेस्ट आहे, म्हणजे दादरच म्हणायला हरकत नाही. तिथं मी माझं राहतं घर आहे. आता मी पुण्यात राहतो आणि तिथेच लोकमान्य विद्या मंदिर माझी शाळा, माहीमला म्हणजे माटुंगा वेस्टलाच. तर तिथं मी वाढलो आणि पण सिनेमासृष्टीची ओढ निर्माण होण्यासाठी माझा आजोळ कोल्हापूर. अच्छा. हां. आणि मग मी कधीतरी आजोळी गेलेलो असताना तिथं माझ्या एका नातेवाईकांनी मला हे केलं, की कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ही जन्मभूमी आहे मराठी चित्रपटसृष्टीची. बरोबर. जिथे जयप्रभा स्टुडिओज, शालिनी स्टुडिओ असे 2 स्टुडिओ आत्ता पण आहेत. तर तिथे शालिनी स्टुडिओ इथे शूटिंग चाललंय अच्छा. कुठलं तरी. तर संध्याकाळच्या वेळेला चला फिरायला जाऊया, काय करता येईल? तर ते बोलले, "आपल्या मागेच हा स्टुडिओ आहे." जिथे ते राहत होते आमचे रिलेटिव्ह. ते बोलले, "जाऊया आपण तिथे." तर म्हटलं, "चालेल बघायला." मग बघायला गेल्यानंतर तिथे ना प्रिया तेंडुलकर यांचं माळावरचं फुलं नावाचं एक छानसं काय म्हणतात त्याला शूटिंग चालू होतं ओके. आणि रवींद्र महाजनी हां. आजचा जो आघाडीचा नट आहे कश्मीर, त्याचे काश्मीर. वडील हँडसम नट ते ते होते तिथे. आणि लाईट्स, कॅमेरा सगळं बघून मी भारावून गेलो. मला तेव्हा बरोबर. प्रिया तेंडुलकर हे माहिती नव्हती, विजय तेंडुलकरांची मुलगी, किंवा रवींद्र महाजन मला माहिती होते कारण त्यांचे पिक्चर बघायचो. करेक्ट. सो ते वातावरण बघून मी एकदम मला असं वाटलं हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे. पण मला ॲक्टिंग नाही करावीशी वाटली. मला असं वाटलं हे सगळं घडतं कसं? हां. काय होतं? सो मी दिग्दर्शकाकडे बघत होतो आणि माझ्या मनावर ते कोरलं गेलं, की
इथं काहीतरी इंटरेस्टिंग आहे, ज्याच्यात मला मजा वाटते. हे 5वी गोष्ट आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही 5वीत असताना. मी 5वीत असताना बघितलं आणि त्याच्यानंतर मी मुंबईचा आहे, मी मगाशी सांगितलं. सो 8वीत जेव्हा मी गेलो, त्यावेळेला मला सारांश चित्रपट, अनुपम खेर अभिनीत सारांश, 28व्या वर्षी त्यांनी म्हाताऱ्याचा रोल केला होता. करेक्ट. तर त्याचे डिरेक्टर होते महेश भट. तर मला शाळेमध्ये आम्ही क्लासहून येताना आमच्या ट्युशन क्लास एक काही वर्ष लावला होता 8वीला रेगेज क्लासेस म्हणून. तिथून येत असताना शिवाजी पार्क वरनं आमचं घर होतं. तर दादर शिवाजी पार्कला मी तिथं इन्स्पेक्टर एक उतरतो हां. आणि काहीतरी होतं आणि ते बऱ्याच वेळा रिटेक मी बघितले सगळे ते. करेक्ट. आणि त्यामुळे तेव्हा पण मला असं वाटलं की काहीतरी इंटरेस्टिंग आहे. आणि मग 12वीत असताना आत्मविश्वास पिक्चरचं शूटिंग पण शिवाजी पार्कला होतं. हां. तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि तेव्हा पण मला असं कळलं की सचिन पिळगावकर तिथे दिग्दर्शन करतायत. ते नाव फारच ओळखीचं होतं करेक्ट. आणि नीलकांती पाटेकर आणि नाना पाटेकरांच्या पत्नी त्यांचं आणि दया डोंगरे यांचा एक सीन होता काहीतरी. तर कोणी सांगितलं शूटिंग चाललंय शिवाजी पार्कवर सकाळी 7 पासून. आणि मग मी पळत गेलो आणि रमलो आणि सचिन पिळगावकरांच्या युनिटमध्ये जेवलो देखील. तर ही अशी ह्या 3 चित्रपटांमुळे मला असं वाटायला लागलं की दिग्दर्शक व्हावं, करेक्ट. हे मला असं वाटायला लागलं. नॉर्मली जर बघायला गेलं तर ज्यावेळेस पण लहान मुलांची लाईफ आपण बघतो, की ॲक्टिंग मध्ये करियर करायचंय किंवा आता मी बघतोय तर मला सिनेमामध्ये यायचं तर ॲक्टर म्हणून यायचंय. पण दिग्दर्शन आणि ॲक्टिंग ह्या दोन्ही प्रवासामधला दिग्दर्शकाचाच रोल करावा हे तुम्हाला का म्हणजे वाटलं? हां. त्याच्यामध्ये कसं आहे, की शाळेत माझी लोकमान्य विद्यामध्ये तिथे मी 5वी आणि 7वी मध्ये लिटिल थिएटर तर्फे हां. अ, स्पर्धा होत्या आंतरशालेय. त्याच्यात मी 5वीत असताना लिंबूमध्ये टिंबूमध्ये टिंबूचा रोल केला होता. अच्छा. बक्षीस मिळालं होतं. आणि शशिकांत पाताडे ते दिग्दर्शक होते माझे. त्यांनी मला ब्रेक दिला होता. आणि नंतर 7वीत असताना मी बाप्पा डाएट करतात मध्ये गणपती बाप्पा डाएट करतात बारीक व्हायला. हं. तर कृष्ण त्यांना मदत होती. कृष्णाची भूमिका मी केली होती. अच्छा. हां. तर अशा ह्या काय म्हणतात त्याला, त्या ॲक्टिंग करून बघितली होती. पण मूलतः मी त्याच वेळेला तबला पण शिकलो होतो अरे वाह! आणि थोडंसं लीडर होण्याची माझी प्रवृत्ती आहे असं मला जाणवायचं. मला 5वी पासूनच लीडर म्हणजे ॲक्चुअल पॉलिटिक्समध्ये जावं आणि आजही मला वाटतं की 29 सालचे इलेक्शन पक्ष करून लढवायचे आहेत असं कुठेतरी मनामध्ये शाळेपासून आहे. अच्छा. कदाचित मी 17व्या वर्षी मला वाटत होतं इतका मला पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे समाज कसा बदलतो आणि भारत कसा बिघडत चाललेला आहे आता पॉलिटिक्समुळे. तर मी अक्षरशः शरद पवारांची भाषणं, बाळासाहेब ठाकरेंची भाषणं खूप ऐकलेली आहेत. शिवाजी पार्कला जाऊन लहान असताना 5वी-6वीत असताना. सो मला लीडर म्हणून नेतृत्व कुठलं तरी करायला आवडायचं करेक्ट. आणि कोणाचं ऐकणं हे फारसं आवडतं. जिथे मी शिकणार गुरु केलं की मी आवडणार मला तसं काही नाही. पण ओव्हरऑलच मला आयुष्यामध्ये ॲक्टिंग करायची म्हणजे कोणाचं तरी सतत ऐकत राहिलं, दुसऱ्याचे डायलॉग बोलत राहायचे. त्यामुळे आनंद जरी मिळाला, तरी सगळे ते जे काही आहे, सगळ्या कला आहेत त्या दिग्दर्शनामध्ये येतात. म्हणजे तुम्हाला कला दिग्दर्शन माहिती असायला लागतं, तुम्हाला बरोबर. कॅमेरा माहिती असायला लागतो, तुम्हाला एडिटिंग माहिती असायला लागतं, तुम्हाला लेखन कळायला लागतं, इमोशन कळायला लागतात. आणि जिकडं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला लहानपणापासून रस आहे. तबला पण मी शिकलो, काहीच वर्ष शिकलो. म्हणजे सगळं दिग्दर्शकाला सगळं लागतं शिकायला, पण त्याची डिटेल शिकलं नसलं तरी त्यांनी चालतं. चालतं. पण त्याची सूत्र मात्र त्याच्या हातात पाहिजेत आणि हे मला शाळेत असताना जाणवलं आणि ते 3 चित्रपट मी जे पाहिले शूटिंग, तेव्हा मला दिग्दर्शकाकडे ऑटोमॅटिक ओढा गेला होता करेक्ट. आणि म्हणून मला असं वाटलं, की आपण दिग्दर्शक व्हायला हवं म्हणून. सुरुवातीच्या काळात जर आपण बघितलं ज्यावेळेस तुम्ही एखादी फिल्म, पहिली फिल्म तुमच्या आयुष्यातली आपण समजूयात की तुम्ही डिरेक्ट करायचं ठरवलंत. हं. तर त्यावेळेस सहजासहजी झालेली गोष्ट नसणार आहे. सो तुमचा संघर्ष काळ कसा होता आणि त्याच्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगू शकाल सर? अगदी बरोबर आहे. पहिला संघर्ष होता तो तो म्हणजे मी 10वी ला गुणवत्ता यादीत आलोय 90% मिळून आणि आमच्या वेळेला मुलगी आता 100% असतात मुलांना. पण मला 92% त्या मुलीला होते बालमोहन विद्या मंदिर दादरचे आणि मला 90 होते. अच्छा. एवढाच फरक होता आणि माझा 17वा नंबर आला होता. हं. सो शाळेमध्ये असताना मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट होताच मला. समाजकारणामध्ये, सामाजिक काम आणि मग राजकारण हे समाजकारणाचं माध्यम आहे. आर्य चाणक्य आवडायचे. शिवाजी महाराजांबद्दल वाचलेलं होतं. ह्या सगळ्यांनी सत्ता हातात ठेवून समाजकारण केलं चांगलं आणि तसे नेते हवेत असं मला वाटायचं. एकीकडे ती आवड होती मला. एकीकडे म्हटलं तसं तबला वाजवायचो, पण तबलची म्हणत काही इंटरेस्ट नव्हता. आणि एकीकडे चित्रपट दिग्दर्शनाची सगळी ओढ लागली होती मला. कळलं की नाही? तर हे सगळं करत असताना कुठेतरी मला आता ठरवायचं होतं. तेव्हा मग मी
12वीत असताना 11वीला रुपारेल कॉलेजला होतो फेमस. तर तेव्हा मी ठरवलं 12वीत असताना, की आपल्याला काय करायचंय आयुष्यामध्ये. तर मग मला म्हणजे जेव्हा मला कळलं, की 3 चित्रपट बघून हे शूटिंग, की नाही मला दिग्दर्शक व्हायचंय. तेव्हा 12वीत असताना सुट्टीमध्ये निर्णय घेतला, की आपण इंजिनिअरिंगचे मार्क मिळवू, पण इंजिनिअरिंगला जायचं नाही. कारण एक अच्छा. सीट वाया नाही घालवायची. संघर्ष तेव्हा असतो पहिला सुरू, की आपण एक मोठा निर्णय मला अजूनही आठवतंय, की मी आरशासमोर उभा राहिलो होतो आणि मी म्हटलं होतं, की "तुला बाळा दिग्दर्शक व्हायचं असेल, तर एकतर मराठी चित्रपटसृष्टी सध्या डबघाईला आलेली आहे." ही करेक्ट. 94-95 ची गोष्ट आहे, जेव्हा 5 आणि 6 चित्रपट मराठी बनायचे. 2004 पर्यंत 7-8 असेच चित्रपट बनायचे. सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे हां. यांनी 80चं दशक गाजवलं होतं 80-90. पण त्यांनाही त्यांचे काही चित्रपट जे त्यांनी वेगळ्या वाटा चोखाळल्या, तर त्यांना अपयश आली होती. त्याच्यामुळे सचिन पिळगावकर सिरियलच्या मार्गाला लागले होते आणि महेश कोठारे यांचा हिंदीत एक चित्रपट आपटल्यामुळे त्यांनाही टेन्शन आलं होतं सगळं. करेक्ट. त्यामुळे 5-6 चित्रपटच बनायचे आणि म्हणजे आपल्याला कामं किती मिळणार असिस्टंट म्हणून शिकायला. शिकण्यात 4-5 वर्ष जातील. बरोबर. आणि त्यामुळे मग इंजिनिअरिंग करता येणार आहे. त्यातनं आपल्याला लाखो रुपये मिळवणार आहोत आपण. एक आर्थिकदृष्ट्या संपन्न आयुष्य जगणार आहोत. पण नाही, मला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात मी करियर करणार. हे मी अनेक 400 आत्मचरित्र जेव्हा वाचली, तेव्हा मला लक्षात आलं, की अनेक लोकांनी एक काही वेगळा निर्णय घेतलेला आहे. सो मी निर्णय तो 12वीत वेगळा निर्णय घेतला आणि करेक्ट. तो वेगळा निर्णय घेणं हा एक संघर्षच होता असं मला वाटतं. 100% आणि टिपिकल मिडल क्लास होतो आम्ही, वडील बँकेत होते. तो पहिला संघर्ष झाला आणि नंतर कळलं मला, की पुढच्या 10 वर्ष तरी मला असिस्टंटशिप करायची आहे. आज काय झालेलं आहे, की इंटरनेटवर, YouTubeवरती मेकिंग बघता येतं, ट्युटोरियल्स असतात, ऑनलाईन ॲक्टिंग डिरेक्शनचे क्लासेस असतात. तर आजकालची मुलं ही 22-23 वर्षापर्यंत म्हणजे 17 वर्षापासून एडिटिंग आमच्याकडे स्टेनबॅक नावाचा प्रकार होता. बरोबर. त्याच्यामध्ये मॅन्युअली सगळं करायला लागायचं. आज माझी मुलगी आज 13 वर्षाची आहे. ती Instagramवर एडिट करते आता. मग करेक्ट. ते पुढे जाऊन 16-17 वर्षी कोणी डायरेक्टर होऊ शकतात. हे त्यांना इंटरनेटच्या प्लॅटफॉर्ममुळे सगळे शक्य आहे. पण करेक्ट आहे. आम्हाला हा दुसरा संघर्ष होता, की मला ठरवलं होतं, की आपण आणि नंतर मला ग्रॅज्युएशन पण करायचं होतं, कारण मी हुशार होतो. सो मला बरोबर. बी करायला लागलं. मग तेव्हा मी एका वेगळ्या कीर्ती कॉलेजमध्ये गेलो, जिथे सचिन तेंडुलकरचं कॉलेज. तिथे कोणी फारसा अभ्यास करत नाही. तिथे मी बी केलं. त्यातनं मला नातेवाईकांमध्ये मला तोंड दाखवायला जागा नव्हती. हा बोर्डात आलेला मुलगा काय करतो? हा एक संघर्षच असतो, मानसिक संघर्ष आहे. आणि मग करेक्ट. लोकं म्हणायचे, "कुठे टी-वाय नंतर तू बी नंतर कुठे जाणार आहेस?" तर म्हणे, "मी फिल्म इंडस्ट्रीत जाणार आहे." मग 10 वर्ष मला नातेवाईकांना तोंड नाही देता आलं. का नाही तोंड देता आलं? कारण त्यांना सांगायचं काय? तुझा पिक्चर कधी येणार आहे? अरे काय चाललंय काय? हा हं. वेडा झालाय, ह्याला काही अक्कलच नाही. सो नातेवाईकांमध्ये जाता येत नाही, मित्र जाता येत नाही आणि आपल्याला शिकायला पण स्टॅनबॅक शिका, एडिटिंग शिका आणि पिक्चर 5-6च होतायत. त्यामुळे पैसे पण धड मिळायचे नाहीत. राइट. आणि मला आठवतंय 10 वर्षामध्ये त्या असिस्टंटशिपच्या कारकिर्दीमध्ये मग 4th असिस्टंट, 3rd असिस्टंट, 2nd आणि 1st असं मी संजय सुरकर या प्रसिद्ध दिग्दर्शकांकडे होतो. हे माझं भाग्य. चौकट राजा, सातच्या घरात सारखे चित्रपट देणारे संजय सुरकर किंवा अवंतिका सारखी सीरियल अनेक त्यांनी पुढे सुंदर रावसाहेब सारखे पिक्चर केला किंवा राऊ सारखी सीरियल केली बाजीराव करेक्ट. पेशव्यांवरती. ते तेव्हाचे नंबर 1 दिग्दर्शक होते. कमर्शियल असे फार पिक्चर नाही बनवायचे, पण त्यांचे आर्ट आणि कमर्शियलचं मिश्रण असायचं. पण 10 वर्षात मी ₹50,000 कमवलेले आहेत. त्या त्यावेळेस आणि ते खूप म्हणजे घरच्यांना पण एक अपेक्षा घरच्यांना असेल. असते ना, की हा बोर्डात आलेला मुलगा इंजिनिअर झाला, तर महिन्याला किती कमवू शकतो? महिन्याला हा मुलगा साधारण मी IIT-बिआयटी केलं असतं, तर मी आज नक्कीच एक 50,00,000चं पॅकेज त्या काळात घेतलं असतं किंवा अमेरिकेत मी आजही सांगतो, मी एवढा हुशार होतो अभ्यासामध्ये, तर मी आज Google कंपनीचा सीईओ असतो. Microsoftमध्ये गेलो असतो, तर सत्य नाडेला असतो. इतकं माझं अभ्यासातलं गती होती. पण तेव्हाच मी ठरवलं, की आपल्याला आवडतं काय? त्याच्यामध्ये आपण शिरलं पाहिजे आणि मला उद्योग करण्याची पण आवड. मला पण कधीतरी ॲक्टिंग स्कूल पण काढूया असं वाटायचं मला त्यावेळेला, की करेक्ट. कुठला उद्योग करूया? तर आपल्याशी शिकवायला आवडतं, लोकांना सांगायला, कारण समाज करण्याची आवड होती. ती मग त्याच्यातनं पण 10 वर्षामध्ये ₹50,000 कमवून आपण कुठल्या मुलीच्या प्रेमात पण पडता येत नाही आपल्याला. तिला काय सांगायचं, लग्न केल्यानंतर तू काय करणार आहे? कारण काहीच माहीत नाही मला, की माझा पहिला पिक्चर येणार आहे की नाही. कारण एक पिक्चर बनवायला पण त्या काळात पण 60-70 लाख रुपये लागायचे की. सो साहजिक आहे. 1994 ते 2004 ही 10 वर्ष असिस्टंटशिपची होती. पैसे ₹50,000 मिळाले. पण आज लोकांना मी सांगू इच्छितो, अगदी आनंदाने सांगू इच्छितो लोकांना, की तुम्हाला ज्याच्यात पॅशन आहे, तो जो 10 वर्षाचा शिकण्याचा काळ होता, शिकण्याचा जो काळ होता ना, तो सर्वात आनंददायी होता. आणि एक्झॅक्टली. त्याच्यापुढे मला मग प्रेम प्रकरण करता नाही आलं, लग्न नाही झालं माझं. ठीक आहे म्हटलं, यथावकाश ते होईल. कारण तेच एक आयुष्याचं साध्य नाहीये आणि त्यामुळे मग हा एक मोठा संघर्ष माझा झाला, की शिकणं, पण त्याच्यात पैसे, पण तो संघर्ष नाही वाटला मला.
पण मला कुठेतरी खात्री होती, की आपण जर काम चांगलं केलं आणि या क्षेत्रामध्ये व्यसनी होण्याचा पण एक लोकांना हो. अनेकांना वाटतं, की आपण व्यसन तर मी पूर्णपणे आसपास अनेक लोकं व्यसन करत होती. ड्रिंक करणारी लोकं असतात आणि ती सगळ्याच समाजात असतात. आमच्याकडे पण होती. पण मी कधीही दारूच्या थेंबाला शिवलो नाही, कधी सिगारेट प्यायलो नाही आणि सतत आध्यात्मिक मार्गानेच वाटचाल करत राहिलो आणि त्यामुळे तो एक संघर्षाचा काळ झाला आणि पुढे मग चित्रपट एक-एक आले. तो वेगळा संघर्ष होता प्रत्येक चित्रपटाला एक्झॅक्टली. फायनान्स मिळवण्याचा, तो वेगळा झाला. पण हा एक मोठा संघर्ष झाला. पण तो दुखरा संघर्ष नव्हता. कारण रोज नवीन काहीतरी शिकायला मिळत होतं. 4-5 पिक्चरला असिस्टंटशिप करताना, सगळ्या कलाकारांना भेटताना, सेटवर जाताना, तो मेकअपचा वास घेताना आणि सगळे मग आम्ही आमच्या वेळेला काय होतं, की आम्ही हमाली पण करायचो. म्हणजे अच्छा. असिस्टंट म्हणजे आम्हालाच असायचा. पण ते हमाली करणं आम्हाला म्हणजे सगळं काम करायचं. जेवणाची ऑर्डर आम्हीच द्यायची. कपड्याच्या पेट्या आपणच उचलून न्यायच्या. कलाकारांना आमचे गुरूंनी सांगितलं होतं, "तुला बूट पण त्यांना घालायला लागतील, हिरोईनला पण." म्हटलं, "काय वाटेल ते करायची तयारी आहे." कारण आपल्याला दुसरं काही शिकण्याचा मार्गच नाहीये. आपल्याला कोणी बरोबर. फिल्म इन्स्टिट्यूटला पाठवणार नाहीये बाबा 3 वर्ष. सो आणि हाच प्रकार गुरु-शिष्य परंपरेचा पूर्वीपासून आहे. तसंच केलं. तर एका वाक्यात सांगायचं तर संघर्ष होता का? आर्थिक संघर्ष नक्की होता. पण मानसिक संघर्ष होता का? तर नाही. नाही. तो प्रचंड आनंदाने भरलेला काय म्हणतात त्याला तळं होतं ते शिकण्याचा एक्झॅक्टली, काळ. एक्झॅक्टली. मला तुम्हाला एक विचारायला आवडेल सर, की जसं की आता तुम्ही सांगितलत, की संघर्ष हा तुम्ही आनंदाने घेतलात. त्याच प्रकारे कधी ना कधीतरी आज यशस्वी करिअरकडे बघताना एखादं अपयश सुद्धा तुमच्या वाटेला आलंच असेल. तर त्या अपयशाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा होता? हां. तर आता मुळामध्ये मी तुम्हाला सांगितलं तसं की मी जेव्हा 8वी-9वी पासून ते 12वी पर्यंत माझा मोठा भाऊ आता अमेरिकेत आहे. त्याने मला सांगितलं की आत्मचरित्र वाचून काढ. त्यामुळे 400 आत्मचरित्र मी सुट्टी-सुट्टीमध्ये वाचून काढली सगळ्यांची. अरे बापरे! पॉलिटिकल लोकं असतील, कलाकार लोकं असतील सगळ्यांची आणि ती जेव्हा वाचणी मी आज सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही काय म्हणायचं त्याला, तुम्ही ती वाचा. शाळेतल्या मुलं आजकाल सगळे के ड्रामा बघतात किंवा Instagramवर पण किंवा इंटरव्ह्यू YouTubeवर पण तुम्ही इंटरव्ह्यू बघू शकता. जसं की आता हा इंटरव्ह्यू चाललाय. करेक्ट. तुझं जे काही ध्येय आहे, ते चांगल्या लोकांना इंट्रोड्यूस करणं आहे. असे अनेक YouTube चॅनल आहेत, ज्याच्यामध्ये अनेकांची कारकीर्द कळते, मोटिव्हेशन कळतं. तर आम्हाला त्यावेळेला YouTube नव्हता त्यावेळेला. त्याच्यामुळे आम्ही पुस्तकं वाचली सगळी आत्मचरित्राची आणि त्याच्यामध्ये असं कळलं, की अपयश ही यशाची पायरी आहे का? तो आहेच. आणि त्यामुळे जे काही धक्के खाऊन घ्यायचे आहेत, ते 25-28 वर्षापर्यंत खाऊन घ्यायचे आणि त्या धक्क्यातनं, त्या त्रासातनं मग आर्थिक अपयश असेल किंवा कुणी अपमान केला असेल आपला, हे सगळं व्हायला पाहिजे आणि त्यातनंच आपण शिकत राहतो आणि त्यामुळे मग माझं अपयश पहिलं म्हटलं, तर मला तेव्हा वाटलं होतं, की मला शिकल्यानंतर काही वर्ष 7-8 वर्षानंतर, की माझा मी पायलट एपिसोड करावा. तेव्हा पायलट एपिसोड सबमिट करायला लागायचा बरोबर. चॅनलना. हां, तर त्यावेळेला हिंदी चॅनलसाठी म्हटलं आपण आता मोठे तर मी सोनीसाठी, झीसाठी म्हणून एक कर्ज काढलं 98 अच्छा. ₹2.5 लाख त्या काळामध्ये पतपेढीकडनं. नाव घ्यायला हरकत नाही कारण त्यांनी दैवज्ञ इथं आमच्या समाजाची पतपेढी होती. हां. तिथे प्रशांत खंडेनी एक माझा मित्र आहे तिथे होता, तर त्यांनी मला ती मदत केली. तर ते कर्ज काढलं आणि तो पायलट एपिसोड बनवला आणि तो दारोदारी देतोय त्याचा काही माझं काही रिस्पॉन्स नाही. सीरियल-बिरियल कुठे आली नाही आणि त्यावेळेला ते ₹2.5 लाख माझे त्या काळात गेले आणि त्यामुळे मला नैराश्याची पाळी आली असती कारण आधीच मी असिस्टंट म्हणून काही ₹2,000 पण महिन्याला कमवत नव्हतो. करेक्ट. त्यात हे कर्ज काढलेलं होतं. त्यावेळेला मला कॅसेट-बिसेट पूर्वी हाय कॅसेट यायच्या. त्या एक्झॅक्टली. त्या कॅसेटच्या काळामध्ये मी बीटा कॅसेट हाय त्या कुणाला नंबर सांगितला की द्यायचा. असं मी असिस्टंटशिप केली हं, हं. त्या काळामध्ये. असिस्टंटशिप म्हणजे मग काही पैसे 5,000 मिळाले की ते हप्ता भरून टाकायचा. हप्ता. पण हे सगळं आता कसं उपयोगाला येतं, की आता मी नवीन-नवीन क्षेत्रामध्ये करताना काही लोन घेतली, प्रॉपर्टी अगेन्स्ट लोन घेतलं, कुठे काही लोन घेतली. तर आज मला भीती नाही वाटत, की मला माहिती बरोबर. आहे की मी किती खालच्या स्टेजला जाऊन पण मी रस्त्यावर उभं राहून मला काही विकायची जरी पाळी आली, काही कधी गरज लागली, तर मग मी त्याच्यामध्ये मला लाज नाही वाटणार. एक्झॅक्टली. कारण आपण कुठल्याही अशा कंपन्या अनेक वर जातात, मोठमोठ्या कंपन्या, जसं Appleचा स्टीव्ह जॉब्स ह्याला पण त्यांनी स्थापन केलेल्या Appleमधून त्याला हाकलण्यात आलं होतं आणि त्याला हे झालं होतं किंवा आपला मार्क झुकरबर्ग पण मधल्या काळात त्याचं काही हे झालं होतं. अनेक कंपन्या ह्या वर-खाली होत असतात आणि त्यातनं आपण आत्महत्या नाही करायची, आर्थिक अपयश आलं तर. तर असं अपयश आलं आणि नंतर मी एक तारा चॅनल नावाचं एक नवीन चॅनल होतं. तिथे पण मी एक मालिका करायला गेलो. ओके. आता तेव्हा ती पास पण झाली. ती अशी नाही की पास झाली. हां. पण 4 एपिसोड नंतर तेही मी 3% कर्जाने घेतले पैसे. अच्छा. आता म्हटलं जर माझे हे वर्षभराचे एपिसोड झाले,
तर मी 52 लाख कमवणार होतो वर्षाला. करेक्ट. कुठं काय, ते चॅनलच डुबलं. अरे आणि बापरे! त्या डुबल्यानंतर मला त्या चॅनलवर नोकरी करायला लागली. हां. 2 महिने, 3 महिने. आणि मग ते कर्ज मी खूप वर्ष फेडत बसलो. पण कर्जात जो पण माणूस घेत नाही धडाडीने आणि कधीतरी होत नाही असं काही, तोपर्यंत माणूस पुढे पण आता कोटीच्या कोटी उदाहरणं जेव्हा मी करोडो काही लाखांमध्ये माझा व्यवसाय सुरू केला, करोडोंमध्ये गेलो, तेव्हा आत्ता पण काही वेळेला खालीवर चालू असतं. तर ते अपयशाने ते शिकवलं. तर अपयश आलं का? तर हो नक्की आलं. आर्थिक अपयश नक्की आलं. करेक्ट. ॲक्चुअली आज आपण जेव्हा बघतो, की प्रमोद प्रभुलकर हे नाव इंडस्ट्रीमध्ये ॲज अ दिग्दर्शक म्हणून इतकं फेमस आहे. तर तुमच्या आयुष्यातला सक्सेसकडे जाण्याचा पहिला टर्निंग पॉइंट कुठला ठरला होता सर? येस, हा उत्तम चांगला प्रश्न आहे आणि त्याचा मी कृतज्ञता व्यक्त करतो माझा निर्माता. कारण पैसे माणसं पिक्चरला जे लोकं देतात, हां. ते देवासारखे असतात असं माझं म्हणणं आहे. कारण त्या लोकांना जास्त काही पब्लिसिटी मिळत नाही. ते बिचारे इतके वर्षाचे कष्ट करून फायनान्स उभा करतात आणि आपल्याला देऊन टाकतात. मग दिग्दर्शक फेमस होतात आणि ॲक्टर फेमस होतात. तर करेक्ट. माझ्या आयुष्यामध्ये जो खरंच देवासारखा जो धावून आला, तो म्हणजे राजन एक लहरी. जेव्हा मी 10 वर्ष असिस्टंटशिप केली आणि मला ₹50,000 मिळाले आणि मला आता म्हटलं आता आपल्याला पिक्चर करायचा आहे. कोण आपल्याला 40-50 लाख रुपये देणार? काय माहिती आपल्याला? मग ईश्वराला प्रार्थना करायचो, की मी तोपर्यंत गोड गुपित नावाची माझी पहिली फिल्म लिहून ठेवली होती आणि त्याच्यात दिलीप प्रभावळकर हे ज्यांनीच मला इंडस्ट्रीत आणलंय सांगायचं राहिलं. त्यांनी मला म्हणजे जेव्हा मी कॉलेजमध्ये असताना त्यांना मी बोलावलं होतं, हां. दिलीप प्रभावळकरांना, की आणि मला त्यांनी मदत करावी म्हणूनच बोलावलं होतं, की त्यांना कॉलेजतर्फे मी मराठी वाङ्मय मंडळाचे त्यांना मराठी वाङ्मय मंडळातर्फे बोलावलं होतं, की "सर आपण तुमचा इंटरव्ह्यू घेऊ." मी इंटरव्ह्यू केला होता आणि कॉलेजची मुलं होती. अच्छा. हो, हो. आणि तेव्हा 2-2.5 तासाचा मी त्यांना कॉलेजमध्ये असताना इंटरव्ह्यू केला. झाल्यानंतर इंटरव्ह्यू त्यांना सांगितलं, की मला असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायचं आहे. त्यांनी नुकताच चौकट राजा केला होता संजय सुरकर माझ्या हां. बरोबर, दिग्दर्शकांबरोबर. आणि मग त्यांनी मला सांगितलं, "तू ह्यांच्याकडे जा" म्हणून. सो त्यांनी तिथे 10 वर्ष काम केलं. त्यांची माझी ओळख 10 वर्षाची होतीच. हो. पण ज्यांनी मला इंडस्ट्रीत आणलं, जेव्हा मी अगदी शेवटचा असिस्टंट होतो, त्यांच्याबरोबर म्हटलं आपण पहिला पिक्चर करायचा. आणि राइट. म्हणून गोड गुपितची कथा लिहिली. दिलीप प्रभावळकरांना वाचून दाखवली, त्यांना आवडली. आणि मग हिंदीतल्या तेव्हाच्या टॉपच्या हिरोईन आपल्या रीमा लागू. रीमा लागू. रीमा लागू हां, त्यांना तेव्हा त्या हम आपके कोणमध्ये टॉपच्या होत्या. हो. तर त्यांची प्रेमकथा होती, म्हाताऱ्यांची प्रेमकथा होती. नातवंड आजोबांसाठी आजी शोधतात. आज हा चित्रपट Amazonवर उपलब्ध आहे कोणाला बघायचा असेल तर. अ, नक्कीच, हां, नक्कीच. तर मग तो चित्रपटाची कथा लिहिली, कास्टिंग फायनल केलं, खिशात पैसे नाहीत. बाबांना विचारलं, "आपण मुंबईचं घर गहाण ठेवूया का?" बाबा बोलले, "नाही ठेवता येणार तसं." आणि असं करत असतानाच तोपर्यंत मी ॲक्टिंग क्लासनं सुरू केले होते. अच्छा. 5 संडेचा माझा कोर्स होता. मला आवडायचं शिकवायला. म्हटलं 5 संडे करून घ्या. ॲक्टिंग कोर्स हा प्रकार तेव्हा NSD दिल्लीला किंवा फिल्म इन्स्टिट्यूट 3 वर्षाचा कोर्स. पण मराठी माणसांसाठी मुंबईमध्ये असे कुठले कोर्सेस नव्हते. मी फक्त 5 संडेचा कोर्स केला आणि ते 52 वर्कशॉप तेव्हा केली. पण त्याच काळामध्ये एक स्टुडंट होती माझ्याकडे शुभा गोडबोले म्हणून. हं. तर तिला मी विचारलं, ती अशी ओळखीची झाली होती. तर ती म्हणाली, की आज ती अभिनेत्री म्हणून काम पण करते. तिला म्हटलं, "अगं, तुझ्या ओळखीत कोणी आहे का? मला फायनान्स करायला." म्हणे, "माझा भाऊच आहे." अच्छा. अरे वाह! म्हटलं, "नाव काय त्याचं?" "राजन एकलहरे." सख्खा भाऊ तिचा. हिचं लग्न झाल्यानंतर नाव शुभा होतं हां. गोडबोले. तिने म्हणाली, मी त्याला लगेच फोन लावला. मग त्याला जाऊन पनवेलला त्याचं तेव्हा घर होतं माहीमला आणि पनवेलला. पनवेलला जाऊन भेटलो. त्याला स्टोरी ऐकवली. त्या क्षणी तो तयार झाला. तो म्हणे, अच्छा. 18 लाख बँकेत पडलेले, स्टार्ट करूया. आणि हो. उरलेलं वाटलं तर लोन काढून करू. त्यांनी लोन काढलं अच्छा. आणि त्याला काय कोणास ठाऊक वाटलं, सगळं आवडलं आणि 2 महिन्यामध्ये सगळं जुळून आलं आणि 3 महिन्यात, तिसऱ्या महिन्याच्या आत शूटिंग करून आम्ही बाहेर आणि पिक्चर आम्ही तो केला. आणि मी पहिल्यापासून मला डिस्ट्रिब्युशनची पण आवड होती. मी अच्छा. स्मिता तळकर आणि संजय सुरकरकडे असताना त्यांचे चित्रपट मी डिस्ट्रिब्यूट करताना पाहिले होते. आणि बुक माय शोची संकल्पना प्रमोद प्रभुलकरांची आहे. 98 साली मी एक फोन फिरवा आणि घरपोच तिकीट मिळवा. हां. एका लँडलाईनवरती तू तिथं मी आमच्या गुरूंचा सिनेमा हा प्लाझा थिएटरमध्ये 100 दिवस घालवला होता. त्याच्या बातम्या पण त्यावेळेला मोठमोठ्या ह्याने आल्या होत्या. मग मग गोडगुपीतला ते वापरलं माझ्या पिक्चरला आणि तो चित्रपट पहिल्या दिवसापासून हाऊसफुल गेला. त्या करेक्ट. काळामध्ये बाल्कनी फक्त हाऊसफुल जायची. हो. मल्टिप्लेक्सेस नव्हते 2004 साली. असं असताना युवा पिक्चर मणिरत्नमचा त्याला टफ दिले आम्ही मुंबईमध्ये आणि आमचा निर्माता भाडी द्यायचा बिंदास एक आठवड्याचा ₹80,000 त्या काळात भाडी. हो. पण ते प्रॉफिटमध्ये जाऊन आम्ही बाहेर आलो. आणि आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय, की 20-22 वर्षानंतर Amazonनी तो पिक्चर विचारला हां. आणि त्याला ₹50 लाख ही किंमत क्या बात है! मिळालेली आहे. त्याच्यामुळे गोडगुपीतचा निर्माता राजन एकलहरे यांनी मला ते हो म्हणणं इट इस अ फायनान्ससाठी, टर्निंग पॉइंट. इट वॉज माय टर्निंग पॉइंट इन धिस इंडस्ट्री. एक्झॅक्टली. म्हणजे संजय सुरकर मिळणं तर नक्कीच आहे. तो पहिला टर्निंग पॉइंट म्हणता येईल. पण मेजर टर्निंग पॉइंट कुठला म्हटला,
तर राजन एकलरेंनी मला संधी दिली. मी आज त्याला अ, नमस्कार करतो, तो इंटरव्ह्यू बघत असेल तर. मला अजून एक तुम्हाला विचारायला आवडेल सर, की जसं की गोड गुपित ह्या चित्रपटाबद्दल ज्यावेळेस मी बघत होतो, 2006 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. तर हा दिग्दर्शित करताना नेमका काय विचार तुमच्या मनात होता? कारण हां. की कलाकार खूप मोठे होते आणि त्यांना डायरेक्शन द्यायचं आणि त्यांच्याकडनं ते काम करून घ्यायचं आणि ते इतक्या छान प्रकारे पडद्यावर आलं, तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर? करेक्ट. आता पहिलं म्हणजे प्रत्येक दिग्दर्शक असतो, त्याची आवड असते. आता तुम्ही बघाल तर धुरंधर पिक्चरचा डायरेक्टर आदित्य धर. करेक्ट, त्यांनी धुरंधर काढले सगळे पाकिस्तानचेच सगळे गन शॉट आणि स्पाय आणि भारत-पाकिस्तान घेतलेच असतात. त्याच्या आधी त्यांनी पिक्चर काढला उरी. तर करेक्ट. उरीमध्ये पण देशाभिमान आणि युद्ध-बिद्ध सगळ्या गोष्टी होत्या. तर मग तो आवडीचा जो विषय असतो तो मांडण्याचा प्रयत्न काही करतात. महेश भटांसारख्या दिग्दर्शकांनी स्वतःच्या आयुष्यातल्या प्रसंगावरच पिक्चर जास्त काढले. त्यांना आवडले. कुणाला भाई गौरचे आवडतात. आता राजश्री प्रोडक्शन आहे, ते सातत्याने फॅमिली पिक्चरच काढतात. हे त्यांची काहीतरी कल्टिव्हेशन झालेलं आहे. माझं विचाराल तर मी परत मगाशी पण सांगितलं, की सामाजिक हा जो माझ्यातला पिंड आहे लहानपणापासूनचा, तो इतका प्रकर्षाने आहे. त्याची आता पॉलिटिकल पार्टी काढायची आहे आणि लोकांना मला काही चांगलं काम करून दाखवायचं आहे. आता ते होईल की नाही माहीत नाही, पण पॉझिटिव्ह राहायचं आहे मला. तर मुद्दा असा आहे, की तो सामाजिक धागा असल्यामुळे माझ्या मनामध्ये झालं असं, की माझे प्रत्येक पिक्चर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये सामाजिक संदेश आहे. पण माझ्यावरती अशा दिग्दर्शकांचा परिणाम आहे, की कुठलाही सामाजिक संदेश हा कंटाळवाणा होता कामा नये. करेक्ट. आणि त्यामुळे असे ऋषिकेश मुखर्जींचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. ज्याने 40 चित्रपट केले. त्याच्यामध्ये अगदी अभिमानसारखा विषय अमिताभ बच्चन आणि जया बहादुरी हा पण विषय हलका-फुलका करताना, इमोशनल करताना ती लोकं एंटरटेनमेंट पण करतात. तसंच मला राजकुमार हिरानी पण दिग्दर्शक खूप आवडतात. हं. त्यांनी कुठलाही पिक्चर केलेला बघा तुम्ही अगदी मुन्ना भाई मुन्नाभाई एम-बी-बी-एस असेल असेल. किंवा गांधीजींचं तत्त्व मांडण्यासाठी एका ह्याचं म्हणजे एंटरटेनमेंट चालूच आहे, पण गांधीजींचं तत्त्व मांडतोय. सो एक माझं ठरलं होतं, की आपण लोकांना बोर नाही करायचं. लोकं तिकीट घ्यायला येतात. आर्ट फिल्मच्या नावाखाली लोकांना कंटाळा नाही आणायचा. पण सामाजिक संदेश तर मिळाला पाहिजे. मग माझे आई-वडील नव्हते. आजी-आजोबा मला कधीच लाभले नाहीत दोन्हीकडनं. अच्छा. आणि ते कुठेतरी माझ्याकडे शल्य होतं. मी दुसऱ्यांचे आजी-आजोबा व्हायचो. ते आजी-आजोबा डोक्यात होते. आणि मला असं सतत वाटायचं, की ज्यांचं कोणाचं जर नवरा पार्टनर एखादा गेला, वारला लगेच, हं. तर त्याला किती एकलकोंड वाटत असेल. तर असं कुठेतरी मनामध्ये होतं. तर पटकन एक स्टोरी सुचून गेली, की नातवंड एकटे साठी असलेल्या आजोबांसाठी पुण्यामध्ये आजी शोधतात. ही करेक्ट. कथा आली डोक्यात आणि मग झरझर मग मी आम्ही रायटर पण झालो का? कारण मी मोठमोठ्या रायटरकडे गेलो, की मला लिहून द्याल का म्हणून. हां. तर त्यांनी नकार दिला. म्हणे अच्छा. नवीन होतो म्हणून नकार दिला. ते म्हणले, "थांबा, नाही नकार दिला ना तर मीच लिहितो." आणि म्हणून मग ते लिहून काढलं मी आणि मग दिलीप प्रभावळकर रिमा लागून ऐकलं त्यांना आवडलं. आणि हा राजा निघाले भेटला करेक्ट. आणि त्यामुळे पहिला पिक्चर झाला. आता जसं की तुम्ही सांगितलंत सर, की सामाजिक संदेश किंवा समाजासाठी काहीतरी करण्याची तुमची जी जिद्द आहे, ह्याचंच दुसरं उदाहरण आम्हाला बघायला मिळालं ते म्हणजे नामदार मुख्यमंत्री मुख्यमंत्री गणप्या गणप्या गावडे. गावडे. तर त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही समाजाला एक संदेश द्यायला गेलात, आता आपण बघतो युत्या होतात, तुटतात. तिथे एक मुख्यमंत्री पद कसं मिळतं ह्याच्यावर तुम्ही ते खूप छान बसवलेलं आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर? हां. तर मी तुम्हाला सांगितलं, की समाजकारण आणि मला शाळेत असल्यापासून राजकारणाची आवड परत. समाजकारण व्हायला पाहिजे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे 80% समाजकारण, 20% राजकारण. असं ते त्यांनी त्या काळात त्यांनी करून दाखवलं तसं. त्यांना काही सतत काही आमदारकीची सीट मिळायची असं काही नव्हतं. त्यांच्या फार उतार वयामध्ये त्यांना त्यांची 95 साली शिवसेनाची भाजपची सत्ता आली. करेक्ट. बरोबर की नाही? सो मी त्यांची भाषणं ऐकलेली होती किंवा समाजवादी लोकं चांगलं काम करायचे किंवा आर-एस-एसचे लोकं चांगलं काम करायचे. तरी त्यांचा पक्ष नव्हता. तर अशा अनेकांच्या मी सहवासात आलेलो होतो. कळलं का? मधु दंडवते, रेल्वे हं. मंत्री होते. हे जनता पार्टीचे होते, जनता दलाचे होते. किंवा 75 साली आणीबाणी ज्यांनी जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली इंदिराजींची सत्ता उलथवण्याचं काम हे एका बिहारच्या अत्यंत सज्जन अशा नेत्यांनी केलं होतं आणि त्यांचं नाव होतं जयप्रकाश नारायण. कळलं का? ह्या सगळ्या मी 75 सालच्या गोष्टी मी लहान असताना वाचत होतो. बरोबर. आणि मग आता जेव्हा मी सगळं राजकारण बघत होतो, जसं गढूळ होत गेलं राजकारण सगळं. म्हणजे आज जे काही चाललेलं आहे, कालच्या आजच्या बातम्या, की बिनविरोध निवडून येतायत लोकं, उमेदवारांनाच खरेदी करून टाकतायत. लोकांना पैसे वाटतायत म्हणजे एका मताला 5,000 आणि ₹25,000 वाटले जातायत. हे अत्यंत शॉकिंग आहे आणि त्याची सुरुवात तिथून झालेली होती. हं. सरकार फुटायची, मग छगन भुजबळ, पण तेव्हा ना काहीतरी कारणाने बाहेर पडायचे लोकं. कोणी त्यांना अट्रॅक्ट नाही करायचं. तर शिवसेनेतून छगन भुजबळ बाहेर पडले, ते मंडल आयोगामुळे बाहेर पडले.
व्हीपी सिंग काँग्रेसमधनं बाहेर पडले, ते मंडल आयोगामुळे बाहेर पडले. काहीतरी लॉजिकल रिझन होती त्यावेळेला आणि पक्ष फोडाफोडीचे छोटे-मोठे प्रसंग घडायचे त्यावेळेला. पण आदर्श जे होते सगळे नेते 1960-70 सालापर्यंत अगदी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान होते आपले. बरोबर. एवढा भ्रष्टाचार नव्हता. जो 90 नंतर जो काही झपाट्याने वाढायला लागला, ते बघून माझं मन व्यथित व्हायचं माझं. आजचे जे भाजपचे चंद्रकांतदादा पाटील आहेत, मंत्री-बिंत्री, हे तेव्हा एबीपीचे ते मला भेटायचे पूर्वी. कुठे-कुठे मी जायचो, कुठल्या-कुठल्या त्यांच्या कार्यक्रमाला. मी कुठल्या पक्षाचा सभासद नव्हतो. पण हे सगळं मी ऑब्झर्व्ह करतोय. मग मला अत्यंत सांगायला आवडेल, की मी आर-एस-एसचा पण 1925 साली स्थापना झाल्यापासून, हेगडे महाराजपासून, गोळवलकर गुरुजींपासून नक्की आता आर-एस-एस कशी डेव्हलप झाली, मग त्यातनं भाजप कशी आली, त्याच्या आधी त्यांची जनसंघ कसा होता, त्यांची डेव्हलप कम्युनिस्टांचं कसं बंगालमध्ये राज्य आलं, केरळमध्ये कसं झालं आणि जगामध्ये मार्टिन लुथर किंग असेल किंवा काय असेल, जग बदलतं कसं, जग निर्माण कसं झालं आणि जगामध्ये कामगार कायदे कसे आले, 8 तासाची ड्युटी कशी आली, त्यासाठी आंदोलनं झालेली आहेत. बरोबर. हा माझ्या आवडीचा विषय आहे आणि त्यामुळे जगातला पर्स्पेक्टिव्ह असत असताना मग भारतामध्ये आपण आपल्या माध्यमातून मी एक असा मुख्यमंत्री आणायला पाहिजे जो सेन्सिटिव्ह आहे, जो शिकलेला नसेल तरी चालेल, पण तो सेन्सिटिव्ह आहे आणि संवेदनशीलता नेत्यांची राजकारणाची ज्या झिरो ज्या मायनसच झालेली आहे ती होऊ नये म्हणून आपण एक पिक्चर दाखवावा असं माझ्या मनात आलं आणि मला मला अजूनही आठवतं स्टोऱ्या सुचतात कशा. बँड्राला मी कोणाला तरी भेटायला गेलो होतो महबूब स्टुडिओमध्ये. हां. तिथे खड्डा होता. ह्या खड्ड्यावरनं त्या खड्ड्यावर उडी मारून गेलो. त्या खड्ड्यावर येईपर्यंत मला एक वाक्याची पहिली स्टोरी सुचते. जसं नातवंड आजोबांसाठी आजी शोधतात. करेक्ट. तसं ही स्टोरी सुचली मला, की प्यून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. हां. एक प्यून अपक्ष उमेदवार, प्यून मंत्रालयातला प्यून महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीचं काय होतं हे डोक्यात आलं तर मला खूप मजा आली. झरझर स्क्रिप्ट लिहून काढलं आणि मग मी भरत जाधव यांना भेटलो. ते पण त्यावेळेचे सुपरस्टार होते. करेक्ट. पण त्यांना माझ्या स्टोरीमध्ये दम दिसला आणि तो चित्रपट मला सचिन खानोलकर मुंबईतले बिल्डर आहेत. हो. त्यांनी काही योग आले आणि त्यांचा फायनान्स मिळाला. हं. खूप छान पद्धतीने त्यांनी पैसे मला मला स्वतःला पैसे त्यावेळेला ₹5,00,000 लेखन दिग्दर्शनाचे जे मला कधीच मिळाले ते लॉस झाला होता. पण देवाने मला ते त्याच्यामार्फत पहिल्यांदा मला चेक मिळाला. त्या सचिन खानोलकरांना पण मी धन्यवाद देतो. असं झालं. सो अशाच पद्धतीने समाजकारणाचा आरसा आपण एक नेत्याच्या द्वारे राजकारण फार महत्वाचं आहे. यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं. तसंच यथा प्रजा तथा राजा. तर आपण राजा चांगला पाहिजे. एक्झॅक्टली. पूर्वीपासूनच आहे. तर त्याच्यातनं गणप्या गावडे आला. ज्यावेळेस तुम्ही हे दोन्ही चित्रपट दिग्दर्शित केले, त्याच्यानंतर आता पुढचा टप्पा हा यूथसाठी ठरवला होता का? कारण की तुमचा पुढचा चित्रपट ज्यावेळेस आला, त्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर जसं की आपण YouTube म्हणलात मगाशी, तसं तुम्ही हो, ट्यूब पण त्याच्या आधी नावाचा 2 चित्रपट झाले काढला. होते. अच्छा. त्याच्यात एक चित्रपट म्हणजे फिनिक्स. हो. त्याबद्दल तो लगेचच गोडगुप्पीत नंतर झाला होता. तो केनियाच्या बॅकग्राऊंड मधला आहे, पण तो रिलीजच झाला नाही. अच्छा. कारण याचं कारण असं, कारण तो मला असा सुचला, की केनियामध्ये एक मुलगी आहे, केनियन मुलगी. सॉरी, दिलीप प्रभावळकर एक क्रांतिकारक, अनामिक क्रांतिकारक आहे. त्यांना ब्रिटिशांनी केनियाच्या जंगलात नजरकैदेत ठेवलंय. हां. असं आलं आणि त्यांना सोडवायला तिथे जो एक केनियन माणूस ठेवलेला असतो ब्रिटिशांनी, की यांच्यावर नजर ठेवा. हां. त्याची मुलगी सुट्टीत असताना वडिलांना जंगलात भेटायला येते आणि ती विचारते हे कोण आहे? मग तो म्हणतो हे क्रांतिकारक आहे. कुठल्या देशाचे? भारतातले आहेत. अच्छा असं का? आणि मग तिला वाटतं त्या छोट्या मुलीला, की यांना साखळदंडाने बांधून ठेवलं त्यांना आपण रिलीज केलं पाहिजे आणि म्हणून ती रिलीज करते असा त्या पिक्चरचा विषय होता. अच्छा. पण ती काय झालं ती 2 स्वाहिली भाषेत पण तो पिक्चर होता, केनियन भाषेत. ओके. मग त्या केनियन भाषेचा मी अभ्यास केला. ते बाप आणि मुलगी जे केनियन आहेत ते स्वाहिलीमध्ये बोलतात. हं. हा वडील म्हणजे केनियन माणूस आणि दिलीप प्रभावळकर इंग्लिशमध्ये बोलतात. दिलीप प्रभावळकर आपल्या बायकोशी जे मनाशी बोलतात ते मराठीत बोलतात. हां. पण मूलतः हा पिक्चर हा केनियन भाषेत आहे आणि त्यावेळेला ते पचलंच नाही लोकांना 2004 साली आणि त्याचा रिलीजला प्रॉब्लेम आला. मला ते तारे जमीन परचे अमोल गुप्ते त्याने आमिर खान बरोबर पिक्चर केला. त्यांना भयंकर पिक्चर आवडला होता. आजही तो 47च्या आधीचा पिक्चर दाखवलाय आम्ही. हां. आता दिलीप प्रभावळकर हिट झालेत पुन्हा एकदा दशावतारमुळे. दशावतारमुळे. तर मला असं वाटतं की तो आता रिलीज करायची वेळ आलेली आहे. तर एक्झॅक्टली. तो केला मी आणि त्याच्यानंतर 2009 मध्ये मी सुंदर माझर पिक्चर केला. अच्छा. सुंदर माझर केला. त्याच्यात मधुराणीनी काम केलं आणि दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते होते आणि त्याच्यामध्ये पण मला परत वाटायचं की मी जेव्हा सांगली कोल्हापूरला गणप्या गावडे करायला गेलो होतो शूटिंग, जेव्हा तिथे केलं मी सांगली कोल्हापूरला केलेलं आहे मी शूटिंग सगळं. बरोबर. गोडगोपीचं पुण्यात जास्त केलेलं आहे आणि गणप्या गावडेचं मी सांगली कोल्हापूरला केलेलं आहे. तिकडे मी जेव्हा सातत्याने जायचो तिथे 80 लोकांची मी कुटुंब बघितली एकत्र. करेक्ट. एकत्र कुटुंब 80 लोकांची एकत्र कुटुंब आणि कळतच नव्हतं कोणाचे बाबा कोण, काका कोण.
तेव्हा मला वाटलं की अरे मी एकत्र कुटुंब मिस केलं आयुष्यात. मी फक्त आई वडिलांबरोबर राहिलो. आजी आजोबा जाऊ दे, काका नाही, कोण नाही, काय नाही. तेव्हा मला असं वाटलं की एक अशी स्टोरी आली डोक्यामध्ये. एकत्र कुटुंबातली कोकणातली मुलगी मुंबईत विभक्त कुटुंबात येते, नवरा बायको दोघंच. हम्म. आणि तिला ते आवडत नाही फक्त नवऱ्याबरोबर राहणं. आणि नवऱ्याचे सगळे तिचे सासू-सासरे, दीर वगैरे सगळे विखुरलेले असतात. त्या सर्व सासरकडच्यांना ती कशी एकत्र आणते एकत्र आणते. आणि एका एरियामध्ये ठाण्यामध्ये ह्या बिल्डिंगमध्ये सासू-सासरे, ते तिकडचं विरारचं घर विकायला लावते ती आणि असं करून एकाच एरियामध्ये एकत्र राहा, हाक मारली, कोणाला काही गरज वाटली, तर आज लोकं म्हणजे काय म्हणतात त्याला, मुलगा पण जागेवर नसतो किंवा आई-वडील मुलासाठी जागेवर नसतात, नोकरी करत असतात. अशा वेळेला एकत्र कुटुंबाचा विचार, पुन्हा एकदा सामाजिक विचार मांडण्याचं काम केलं Correct. आणि त्याच्यानंतर हा जर तू YouTubeचा विषय म्हणालास, एक्झॅक्टली. हां, मग नंतर असं वाटायला लागलं, की तेव्हा ना रिळांवरती आम्ही पिक्चर करायचो. तो एक संघर्षाचा काळ होता, की रिळं म्हणजे 400 फुटाचं रीळ असायचं बरोबर. आणि त्या रिळावर ₹10,000 एक डबा असायचा आणि बरोबर 80 ते 90 डबेच मिळायचे, कारण बजेटप्रमाणे एवढेच डबे. 1 किंवा 2 टेकच घेता यायचे. त्या रिळं परत रियूज नाही करता येत आणि त्यामुळे मला यूथवरचे पिक्चर किंवा वेगवेगळ्या अँगलने आम्हाला शूट करता यायचं नाही. पण जसं मला रेप केसेस या वाढताना दिसल्या मला, मग परत एकदा सामाजिक माझं भान जागं झालं, हम्म. की आपण रेप केसवर पिक्चर करूया. तो YouTube हा रेप केसवरचा पिक्चर आहे. एका मुलीवर रेप होतो, तर ते सगळी तिची जी मित्रमंडळी असतात कॉलेजमधली, ती त्या रेपिस्टना शोधतात आणि त्यांना त्यांची लिंग कापेपर्यंत किंवा मग त्यांचं हे करेपर्यंत, जे गोष्ट पुरुष नाटकामध्ये जयवंत दळवी सारख्या ज्येष्ठ नाटककारांनी, ज्याच्यात नाना पाटेकरांनी काम केलं होतं, Correct. त्याच्यामध्ये नाना पाटेकरांचं कॅरेक्टर रेप करतं त्या मुलीवरती. तर आता ते शरद पोंक्षे भूमिका करतात. तो ते जे केलं होतं ते ह्या पिक्चरमध्ये मी दाखवलं. पण उरी पिक्चर आमच्या बरोबर आल्यामुळे तो पिक्चर एवढा चर्चेला आला नाही. राईट. तर आता रिलीजचे काही प्लॅन असतात. हल्ली पिक्चर रिलीज होतात. हो. तर थोडे फायनान्स जमलं आमच्याकडे. तर फिनिक्स आणि YouTube हे रिलीज दोन्ही- करायचं वाटतात आणि तरुण लोकं आज खूप भरकटली आहेत सोशल मीडियामुळे असंही वाटतं. त्यामुळे त्यांना जागेवर आणण्यासाठी ते स्क्रिप्ट लिहिलं गेलं. एक्झॅक्टली. तुमची सगळ्यात जमेची बाजू जर आपण बघितली तर कमी बजेटमध्ये प्रभावीपणे सिनेमा बनवणे. तर हे सूत्र कसं जुळवून आणता सर तुम्ही? हां. आता याची कसं असतं, गरज ही शोधाची जननी असते. हां. आम्ही जेव्हा असिस्टंट डायरेक्टर होतो त्यावेळेला पिक्चरला ना प्रोड्युसरच मिळायचे नाहीत. 7 आणि 5 आणि 4 चित्रपट व्हायचे. तर एकंदर फील काय असायचा मराठी इंडस्ट्रीमध्ये पिक्चरच नाही. महेश कोठारे तर आणि सचिन पिळगावकर 94 ते 2010 मध्ये फारसे नव्हतेच कार्यरत. करेक्ट. कळलं का? 10 वर्षात ते नव्हते. त्याच्यामुळे मग इन-बिन दोघं-तिघंच असायचे. आणि त्यामुळे पिक्चरला जे बजेट मिळायचं ते कमीच मिळायचं. एवढं कमी मिळायचं, की आमचे जेवण शूटिंगला यायचं त्याचेही वांदे असायचे. म्हणजे माझे गुरु संजय शिरोडकर कधी-कधी म्हणायचे, "अरे जेवण आले का बघ." किंवा मी एकच उदाहरण देतो, की आज कसे कलाकारांनी कॉपरेट केलंय. रावसाहेब पिक्चरमध्ये मोहन जोशी ज्यावेळेला हिंदीत मोठे नट झाले होते भूकंप पिक्चर हं. नंतर, ते आमच्या रावसाहेब पिक्चरचे मेन भूमिकेत होते. तर मोहन जोशींना पेमेंट केलेलं असायचं. आमचा निर्माता छोटा जो कोणी असायचा, त्यांनी पेमेंट केलेलं असायचं आणि डॉक्टर श्रीराम लागू आले 2 दिवसासाठी, तर हां. त्यांचं पेमेंट द्यायला निर्मात्याकडे पैसे नाहीत. म्हणून आमचे गुरु संजय सुरकर मोहन जोशींच्याकडनं पैसे मागायचे आणि मोहन जोशी खिशातनं द्यायचे. कधी-कधी जेवणाला पण त्यांनी पैसे दिलेले. अच्छा. तर अशा पद्धतीने आपल्या मराठी सिनेमाचं जर बजेट मोठं करायचे स्वप्नच आजही नाहीये. आता 2, 2.5, 3 कोटीचे पिक्चर बनतात. पण साऊथच्या मानाने 10-15 कोटीचे पिक्चरला हात नाही हात लावत आहे नाही कोणी. लावत. जसा दशावतार मला माहीत नाही, पण 6-7 कोटीच्या आसपासचं बजेट असेल त्याचं. त्यांना जसं चांगलं बजेट मिळालं ना, तर आम्हाला चांगलं बजेट मिळणारच नाही, मिळतच नव्हतं. त्यामुळे कमी बजेटची सवय लागली आणि तेही भीती घाबरायचे निर्मात्या माझे पण, की बापरे! 1 कोटी 2 कोटी कुठे लावताय तुम्ही? करेक्ट. मग गणप्या गावडे तुम्ही 50-60 लाखात करा. 54 लाखात गणप्या गावडे झाला. मग आम्ही काय करायचो, सांगली, कोल्हापूरला गर्दीचे सीन असायचे. तेव्हा लंच नंतर त्यांना बोलवणे. हो. त्यांना जेवायलाच द्यायचं नाही कलाकारांना. नवीन म्हणजे जे नुसते घोषणा द्यायला येतात ना कलाकार, हां. त्यांना आम्ही 3 वाजता बोलवायचो. 5ला फ्री. म्हणजे 5,000 लोकांचं जेवण वाचलं. आणि हां, अशा सगळ्या आयडिया लावून अजून एक आयडिया सांगतो, कलाकारांची कॉस्ट कटिंग कसं केलेलं आहे. हां. तर त्याच्यामध्ये असं की समोरून जे दिसतात तुम्हाला आमदार म्हणून गणप्या गावडेमध्ये 20 हां. लोकं समजा आमदार म्हणून दाखवतो आपण, मंत्री म्हणून सॉरी. तर ते मंत्री समोरून दिसताना त्यांना कपडे दिले होते मंत्र्यांचे आणि त्यांना सांगितलं होतं तुम्ही बॅकनी दिसणार. तेव्हा त्यांना कपडे देऊन ठेवले होते प्यूनचे. अच्छा. तर बॅकनी ते क्राउडमध्ये प्यून दिसतात, फ्रंटनी ते ॲक्टर असतात. हां. असे अनेक गोष्टी सांगता येतील, की जिथे पैसे वाचून काम करायची ही आम्हाला मराठीत सवय लागली. ही काही चांगली सवय असे मी म्हणणार नाही. पण आजही पण त्याचा फायदा होतो. पाल्लाळ लावत नाही, अननेसेसरी लोकं बजेट करत नाही. आम्ही रिटेक खूप करत नाही. डब्यांची करेक्ट. आता आज
डिजिटल आलेलं आहे सगळं, त्या रिटेक होऊ शकतात. पण आपल्याला माहिती आहे आता 2च टेक मिळणार आहेत. तिसरा टेक झाला तर 3च डबे आहेत आज. नंतर मग बजेट संपलं तर गडबड होणार. निर्मात्याचं पण लक्ष, डबे डबे नका घालू जास्त. करेक्ट, आणि करेक्ट. त्यामुळे आम्हाला काटकसरीची जी सवय लागली, म्हणजे आपण सामाजिक जीवनात म्हणतो ना, मध्यमवर्गीय माणूस जो असतो, त्याने काटकसरीचं जीवन जगला असेल, तो मोठा उद्योगपती जरी झाला, तरी तो काटकसरीची सवय लावतो. तो एसी बंद करतो. तो फॅन असेल त्याच्या सवय लागली, पाणी बंद करतो. मला वाटतं की हे सगळं आम्ही संघर्षातनं जे आलो, हां. त्यामुळे बजेट कमी असतानाही इफेक्ट द्यायचा. आणि हे अनुराग कश्यप सारख्या डायरेक्टरला पण सुरुवातीच्या काळात झालेलं आहे. करेक्ट. सो ज्यांना ते जमलं, ते आजही आम्हाला जरी 3 कोटी दिले कुणी आणि बजेट 2 कोटीमध्ये भागवू शकत असेल, तर आम्ही 1 कोटी निर्मात्याचे मी वाचवून देणार. करेक्ट. अननेसेसरी उधळणार नाही पैसे. असं. ह्याच्याचवरनं मला अजून एक आठवलं, ज्यावेळेस आमच्या शोमध्ये गिरीश परदेशी आले होते ॲक्टर. ऍक्टर, त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की जसं तुम्ही म्हणलात त्यावेळेस रील्स यायच्या. त्या काळी ऍक्टर लोकांचा पण विचार असाच होता. त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की त्या काळी रिटेक देणं हे एका कलाकारासाठी सुद्धा लांछनास्पद असायचं. एक्झॅक्टली. खरंच, का खरं. तर कॉस्ट नाही, नाही. रिटेक झाला की शिव्याच पडायच्या. "अरे तेरी तेरी वजह से काय तुझ्यामुळे आमचा रॉ स्टॉक वाया जातोय. एक डबा गेला." आणि ते तुम्हाला अजून एक गंमत सांगतो त्यातली. रिळे ते कॅमेऱ्याच्या वरती लागलेलं असायचं आणि त्याचा मोटरचा आवाज यायचा घुर्र. आता घुर्र करत 400 फुटाचा डबा 200 फूट जर झाला का, तर इथे आम्ही पोटात गोळे आणि त्याच्यात कोणी फंबल मारला वन शॉट सीन असताना, तर मेला ना तो. तर त्याला बरोबर आहे, लांछनास्पद त्याला पण वाटायचं आणि कधी कधी चिडखोर डिरेक्टरकडनं शिव्या पण पडायच्या. पण आम्ही काय करायचो मग, मी अख्खी प्रॅक्टिसच करून घेतो. युट्यूब पासून आधीच्या कुठल्याही सिनेमाला दिलीप प्रभावळकर असले तर भरत जाधव असेल, नवीन कलाकारांबरोबर नाटकासारख्या रिहर्सल करून घेतो. त्यामुळे अच्छा. सेटवरती कोणीही पाठांतर करत नाही. सीन नंबर 55 कळलंय मला, ऑन. हे काय असं पाठांतर करत बसायचं नाही. त्यामुळे 2 फायदे होतात. एक तर लवकर शूटिंग होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिटेक होत नाही, म्हणून लवकर शूटिंग होतं तुमचं आणि कमी दिवसात शूटिंग होतं. आणि जेवढे दिवस कमी तेवढे शूटिंगचा खर्च कमी असतो. एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. आजही शूटिंगचा खर्च 50-60 दिवस ठेवून मराठीला चालत नाही. जेवढं तुम्ही इफेक्टिव्हली लवकर कराल, पाठांतरच करता वेळ गेला, ह्याच्या वेळेस लिहायचं, ऑर्गनाइज राहणं प्रॉपर. आज तुम्हाला कितीची वेळ दिली होती? 4. मी आलो की नाही? Correct. त्याच्या आधी एक फोन केला की नाही? की बरोबर मी निघतोय. तर त्याच्यामुळे काय होतं की स्टुडिओचा वेळ असतो, त्यांचा वेळ असतो. आपलं सगळं व्यवस्थित वेळेत व्हायला पाहिजे. नाही तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शिकण्यासारख्या आहेत. अनेक Right. मोठ्या लोकांकडनं शिकलेले आहेत. सर, दिग्दर्शक म्हणून ज्यावेळेस कलाकारांकडून तुम्हाला ऍक्टिंग काढून घ्यायची असते, कारण की आनंद इंगळे सर ज्यावेळेस शो मध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, की चित्रपट हे माध्यम असं आहे की ते कलाकारांपेक्षा दिग्दर्शक जे दाखवतो ते पडद्यावर दिसतं. हम्म. दिग्दर्शकाचा मेन हातभार त्याच्यामध्ये असतो. सो ह्यांच्याकडनं कलाकारांकडनं ऍक्टिंग काढून घेताना नक्की काय कसरत करावी लागते? म्हणजे नवीन काय एक्सपिरियन्स पण ना? नवीन असतील आणि आता एका experience वेळेला पण. गंमत कशी होते आता समजा दिलीप प्रभावळकर रिमा लागू सीन मध्ये आणि बाकीचे सगळे नवीनच कलाकांत आहे. हो. तर दिलीप प्रभावळकरना ज्या सूचना द्यायच्या आहेत ऍक्टिंग संदर्भातल्या, त्या मी नवीन कलाकारांना देऊन चालत नाही. मी अझ्युम करू शकत नाही की त्यांना लगेच कळणार आहे. राईट. सो लगेच कोण आहे बाबा, अगदी आजचा शूटिंगचा पहिला दिवस आहे याचा, नाही याचा काय शूटिंग मध्ये आणि 2-3 प्रोजेक्ट केलेले आहेत आणि आता दिलीप प्रभावळकरांसारखे लोक. तर तो इंटेलिजन्स असतो की दिलीप प्रभावळकरांना आपल्याला जे पाहिजे ते काढून घ्यायचं असेल एवढ्याच फार मोठ्या आणि महान अभिनेत्याला, हो. तर मी असं मला काहीतरी खूप काही येतं असं दाखवून पण चालत नाही. रीमा लागून सारखे एवढं नाटकाची कारकीर्द आणि भरत जाधव सारखी सगळे मोठे मोठे नट्या जे असतात, अभिनेत्री असतात. सो त्यांना सांगताना म्हणून आपला अभ्यास पाहिजे चांगला. सो बरोबर. त्यांना तुम्ही सूचक पद्धतीने सांगायला लागतं आणि ते नम्रपणे पण सांगायला लागतं त्यांना. कारण आपण नवीन असतो आणि तुम्ही असं करा, तुम्हाला जमत नाही असं नाही. हां. पण त्यांचा इंटेलिजन्स असतो आणि ते इंटेलिजंट इतके असतात आणि अनुभवी असतात की त्यांच्या इंटेलिजन्स आणि अनुभवाचा वापर करून घेणं. मला आजही आठवतंय की दिलीप प्रभावळकरने असे काही शॉट अनेक माझ्या 3 पिक्चरमध्ये दिलेले आहेत किंवा रीमाताईंना जेव्हा कळतं की गोडगुपितमध्ये की दिलीप प्रभावळकरांना त्यांना मी आवडते, हं. हे त्यांच्या कवितेवरनं कळतं त्यांना. असा जो सीन आहे, तेव्हा मी त्यांना सांगितलं की तुम्ही आधी करून दाखवा. तर सिनियर ऍक्टरना असं सांगण्यापेक्षा तुम्ही हा शॉट करून दाखवा आणि मग आपल्याला जे वाटतं आणि हे लोकांना काय करतात, आपल्याला जेवढं वाटतं ना त्याच्यापेक्षा ते बेटर करून जातात आधी. एक्झॅक्टली. तर ते बेटर एकदा केल्यानंतर जर आपल्याला वाटलं की बरोबर नाही किंवा थोडीसं इकडे तिकडे पाहिजे, तर जर असं कराल का, तर ते एवढे सिनियर असतात आणि छान असतात की नवीन दिग्दर्शकाचं ऐकतात. म्हणजे दिलीप प्रभावळकरचं उदाहरण म्हणजे
दिलीप भाईनी त्याने मला इंडस्ट्रीत जेव्हा आणलं तरी माझा दिग्दर्शक म्हणून सन्मान ते नेहमी ठेवायचे. म्हणजे तुला कसं वाटतंय बरोबर झालं का? हां. असं. म्हणजे ते जर एवढं छान पद्धतीने जर बिहेव करतायत, तर आपल्याला शेवटी हे संस्कार जे आहेत, ते आई-वडिलांपासून आणि हे सगळं बघून आले पाहिजेत आणि त्याच वेळेला नवीन आणि ओरडून चालत नाही. मी बघितलेलं आहे. मी पहिलेच माझ्या कलावंतांना सांगतो, नवीन अगदी पहिल्या दिवशीचा असेल, आमचे विद्यार्थी जरी आले, तर हां. त्यांना मी सांगतो, की बिनधास्त रिटेक करा, घाबरू नका. तर त्यांना रिटेकची भीतीच बसत नाही. काही डिरेक्टर सांगतात, "रिटेक झाला तर बघ." हां. मी म्हणतो, "नाही, नाही, 4 रिटेक होऊ दे." 4 झाल्यानंतर म्हणे, "काही काळजी करू नको, पाणी पी. ह्याचाही रिटेक असा झाला होता." मोठमोठे ॲक्टर कसे रिटेक करतात. मग त्याला तो कॉन्फिडंट होतो. हां. कारण शिव्या देणारे डिरेक्टर असतात ना, त्यांनी काहीच साध्य नाही, सेटवरचं वातावरण तापलेलं असतं. सो मला वाटतं, की कलाकारांकडनं काम करून घेण्यासाठी त्यांची आधी भेट होणं, त्यांची आपली एकमेकांची मैत्री होणं आणि आणि एखादा जर फारच ॲरोगंट वागायला लागला, तर त्याचा इन्सल्ट कसा करायचा आणि त्याला हाकलून कसं लावायचं, हे पण आपल्याला जमलं पाहिजे. पण ते फार कमी वेळा होतं असं. पण हां. जेव्हा तुम्ही कास्टिंगला जर योग्य माणसं निवडलीत, त्यांचं बिहेवियर मीटिंगच्या वेळेलाच बघितलं, की असं म्हणतात आमच्या क्षेत्रात, की 19-20 ॲक्टर असेल तरी चालेल, पण स्वभावाने माणूस चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. तर तसं तुम्ही निवडलेत चांगले ना, तर करेक्ट. नंतर त्रास होत नाही. नॉर्मली फिल्मच्या सेटवर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. जसं तुम्ही आता टायमिंगबद्दल सांगितलं. एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिस्त आणि दुसरं म्हणजे जे कलाकारांच्या दृष्टीने असतं, की त्यांना थोडंसं वैयक्तिक स्वातंत्र्य पण हवं असतं. सो हे शिस्त आणि स्वातंत्र्य ह्याचा समतोल तुम्ही सेटवर कशा पद्धतीमध्ये ठेवता सर? हां. आता शिस्त ह्याच्याबद्दल म्हटलं ना, तर बेसिकलीच आपली इंडस्ट्री ही मुंबईतली इंडस्ट्री बेशिस्त आहे. अच्छा. साऊथमध्ये शिस्त ही वर्षानुवर्ष आहेच. त्याच्यामुळे मुंबईमध्ये कसं आहे ट्रेनची प्रॉब्लेम्स असतात, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम असतात. त्याच्यामुळे मी ऑन द वे आहे. इथूनच सगळं बेशिस्तपणा सगळा सुरू होतो. आपलं दिग्दर्शन आणि आपलं प्रोडक्शन काय पद्धतीचं आहे, हे मी म्हटलं तसं जेव्हा मीटिंग होतात आपल्या सगळ्या, मग त्या 2-3 वेळा त्या कलाकारांना मी मीटिंगला बोलवतो. तेव्हा ते किती वेळेत आलेत? उशिरा आल्यामुळे त्यांना काही लाज वाटली का? ते सॉरी म्हणाले का? हां. हे सगळं आम्ही बघतो आणि त्याच्यानंतर आणि मी हॉलिवूडचा पण अभ्यास केला. अच्छा. हॉलिवूड म्हणजे माझा गणप्या गावडे चित्रपटावर रेकॉर्ड ब्रेक 18 दिवसात शूट झालाय. कुणाला विश्वासच बसत नाही एवढ्या गर्दीचा पिक्चर 18 दिवसात शूट कसा होतो? याचं कारण त्यावेळेला टायटॅनिक पिक्चर आला होता आणि गिरगावचे एक आता नाव विसरलो त्यांचं, ते त्याचे लाईन प्रोड्युसर होते. ओके. लाईन प्रोड्युसर म्हणजे प्रोड्युसरचा वरताण असतो आणि तो सांगितल्याशिवाय शॉटच होत नाही. आणि आपल्याकडे असल्या काही पद्धती नाहीये. सो हॉलिवूडमध्ये कसं असतं आणि अजून एक सांगायचं राहिलं, मी 8वीत असताना गांधी चित्रपट दिग्दर्शक रिचर्ड ॲटनबरो हं. ह्यांचं प्रोडक्शन ऑस्कर मिळाला त्याला. कसं असायचं? शिस्त कशी बाळगायची का लगान चित्रपटाच्या वेळेला पण त्याचा जो होता लाईन प्रोड्युसर आमिर खानला पण बस जर साठी तो वेळेवर आला नाही हां. तर ती बस तशीच घेऊन जायचा. अच्छा. पण हे सगळं करण्याआधी आमचे नियम हे आहेत. हे आम्ही सांगतो. कळलं का? म्हणजे आम्ही मीटिंग करतो. आधीच निवडतो करेक्ट लोकं. पण त्याच्यात पण गडबड असेल तर वेळेवर आलं पाहिजे. 7ची शिफ्ट आहे तर 6:30ला पोहोचलं पाहिजे. असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे. असं दिसलं तर असं नाही, तसं नाही. एकदा तुम्ही शिस्तीचे नियम पहिल्यापासूनच जर सांगायला सुरुवात केली ना, तर ते जे बेशिस्त लोकं पण थोडे अलर्ट होतात. करेक्ट. हा माझा अनुभव आहे. आणि त्यांच्या त्या रिहर्सलच्या आणि मीटिंगच्या काळामध्येच आम्हाला कळतं, हा बरोबर नाही. त्याला कारण सांगूनच आम्ही त्याला त्या खड्याला बाहेर काढून टाकतो. आणि त्याचबरोबर आम्ही जेवणामध्ये पण चांगले नाश्ते देणं, वडापाव आणि साबणेची हां. गिरणी फक्त पोहे नाही. तर शूटिंगच्या काळामध्ये त्याचं पोट नीट भरेल का? हे सगळं सचिन पिळगावकरांकडनं शिकलो. अनेकांकडनं शिकलेलो आहे. त्यांच्या नाश्त्याची बहार असते. आज पिळगावकर सर बघत असतील, हां. तर मी त्यांच्यासाठी एक डेली सोप डिरेक्ट करत होतो. तो आला नाही काही कारणामुळे. त्यांच्या टेक्निकल काही चॅनलच्या कारणामुळे. पण मी बघितलेलं आहे 10-12 प्रकारचे नाश्ते लागायचे असल्याचे. म्हणजे जेव्हा तुम्ही अपेक्षा करता शिस्तीची, तेव्हा तुमचं प्रोडक्शन म्हणून तुमचं जेवण चांगलं पाहिजे. ते आपण आधी टेस्ट केलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यानंतर त्यांना अधेमध्ये कोणाला आम्ही सगळं भरून घेतो. आता हे सुमित्रा भावांकडनं शिकलो, की त्यांच्या प्रोडक्शनमध्ये काय करतात, ते सगळ्यांचं जे चांगलं शिकलो तर आपण घ्यायचं. तुमचा उपवास कधी आहे? मग तुला बरोबर. केळं पाहिजे का गुरुवारी? हं. उपवास कधी आहे तुझा? तुला काही औषधं आहेत का तुझी? मग ती नसतील तर मग आपल्याकडे औषधाचा संच ठेवायचा. हे पण सांगायचं. नुसतंच म्हणायचं नाही, की माझी शिस्त अशी आहे आणि असं आणि तसं आहे. तुम्ही पण तुमच्याकडनं प्रेमाने त्यांचं खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांचं रूम्स व्यवस्थित आहेत की नाही. आता सुंदर माझं जर गुहागरमध्ये शूटिंग केलं तर कोकणामध्ये
हॉटेल छोटी असतात, तर मी प्रत्यक्ष टॉयलेट बिलेट जाऊन बघितलेलं आहे. बरोबर. नंतर कोणी मला बडबड करायला नको. मी प्रत्येक लोकेशन बघून येतो, फोटो काढतो, ते पण त्यांना दाखवतो. बघा बाबा. आणि त्यासाठी मला कोऑपरेशन कसं भरत जाधवचं सरांचं नाव घ्यायला मला नक्की आवडेल, की गणप्या गावडेच्या वेळेला वारणा कोडोली कोल्हापूरपासून 1 ते 1.5 तासावरती ते सगळं आहे वारणा नगर. तिथं मी शूटिंग करायचा निर्णय घेतला, कारण तिथे मला गाव आणि मंत्रालय म्हणून वारणा नगर सहकारी साखर कारखाना मिळणार होता. तर मी सगळे नियम-बियम सांगितल्यामुळे भरत जाधवना पण कळलं, की अरे प्रमोद फार इंटरेस्ट घेऊन करतोय. तर मी बरोबर. त्याला सांगितलं, "भरत जाधव सर, तुम्ही एक काम करा, की कोल्हापूरला राहू नका मोठ्या हॉटेलमध्ये. रोज तुमचे 1.5 तास जायला होतील. एक छोटं हॉटेल आहे, एसी चांगला आहे. काही रूममध्ये एसी नाही. मी नॉन एसीमध्येच राहतोय. तुम्ही पण राहाल का? 1.5 तास तुम्हाला झोप चांगली मिळेल. 3 तास एक्स्ट्रा मिळतील." हं. त्यांनी ऐकलं आणि आम्ही चालत लोकेशनवर सेटवर. जायचो. इतकं आम्ही लोकेशन हॉटेलच्या जवळ ठेवलं होतं. आणि दिग्दर्शक आणि ॲक्टर राहतायत म्हटल्यानंतर बाकीच्या कोणाची काही हेच नव्हती. करेक्ट, सो करेक्ट. थोडक्यात काय तर प्रोडक्शन डिरेक्शननी आपणही प्रेम केलं पाहिजे आणि कसं प्रेम करणार ते पण नियमात पाहिजे. आणि त्याचबरोबर त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे, हे कळलं एकदा, की मग शिस्तबद्ध लोकं आहेत, असं कळलं, की सगळं कोणी बेशिस्तीने वागत नाही. राइट. व्यावसायिक यश आणि आपण ज्याला म्हणतो कलात्मक समाधान, ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुमच्यासाठी त्यातली प्राधान्यदायी अशी गोष्ट कुठली आहे? व्यावसायिक यश आणि कलात्मक समाधान. करेक्ट. हां, माझं असं म्हणणं आहे, की कलात्मक समाधान आणि व्यावसायिक यश हे दोन्ही मिळालं पाहिजे आणि मला व्यावसायिक यशाची पण नशा आहे. नॉट की ते पैसे रिकव्हर होऊन पैसे येतात म्हणून. पण आपला पिक्चर जसं गणप्या गावडे गोडू हाऊसफुल गर्दीमध्ये जेव्हा गेले, तेव्हा लोकं तिकिटासाठी झुंबड. लक्ष्मीनारायण थिएटर पुण्यातलं किंवा प्लाझा 900 सीटर, लक्ष्मीनारायण 1000 सीटर हो. तुडुंब भरलेलं असायचं आणि त्यामध्ये पिक्चर बघण्याचा जो व्यावसायिक यश याचाच अर्थ लोकं जास्त येतायत आणि Correct. ऑफकोर्स लोकं जास्त येतायत त्याचे पैसे आपल्याला मिळतायत. पण माझं व्यावसायिक यशचा अर्थ हा गर्दीशी होण्याशी आहे. म्हणजे खूप आपण पिक्चर काढायचा तो गर्दीसाठी काढायचा आणि म्हणून मी प्रत्येक चित्रपटाचं स्क्रिप्ट हे ग्रामीण भागात पण 5-25 लोकांना वाचून दाखवतो. अच्छा. माझा पिक्चर जर शहरातल्या लोकांसाठी असेल, गावातल्या लोकांसाठी पण असेल, तर मी सगळ्या ग्रुपला वाचतो आणि त्यांच्याकडनं इनपुट घेतो. माझं स्वतःचं जर मी काही सीन लिहिलाय आणि तो मला कलात्मक समाधान मिळवून देतोय, पण लोकांच्या चेहऱ्यावरती वाचताना स्क्रिप्ट मला असं कळलं, की यांना मजा येत नाहीये, तर मी तो सीन उडवून टाकतो. माझ्या कलात्मक समाधानाने माझ्या कलात्मक समाधानाबरोबर प्रेक्षकांचं पण समाधान व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली. तर ते कलात्मक समाधान आणि त्याला प्रचंड गर्दी व्हावी, की त्या गर्दीमध्ये आपला पिक्चर चाललाय, हे मला वाटतं दोन्ही आहेत. असं माझं याबद्दलचं मत आहे. तुमच्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा जर आपण बघितलं, तर आपण थोडंसं त्याच्याकडे वळूयात आता. जसं की मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी. मिरॅकल अकॅडमी सुरू करण्याची खरी गरज कशामुळे वाटली तुम्हाला? हां, मिरॅकल्स ॲक्टिंगची खरी गरज असं म्हटलं तर पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं समाजकारणात मला इंटरेस्ट होता. पण मी लहानपणापासून मला असं वाटायचं, की मी कुणाचं ऐकणार नाही, तर मी नोकरी करू शकत नाही. करेक्ट. म्हणजे कुठे चॅनलला नोकरी कर किंवा असिस्टंट म्हणूनच बाबा 25-30 वर्ष काम कर. कुठल्यातरी प्रोडक्शन हाऊसमध्ये नोकरी करण्याचा मला आणि मला पहिल्यापासूनच बिझनेस करण्याची आवड होती. मग माझ्या क्षेत्रातला कुठला व्यवसाय मी करू? तर मला असं वाटलं, की अरे आपल्याकडे ॲक्टिंग स्कूलच नाहीयेत. हां. हे मला असं जाणवलं पहिलं. म्हणजे कुठल्या क्षेत्रात मी बिझनेस करू? तर मला तेव्हाच वाटून गेलं आणि मी जेव्हा असिस्टंट होतो ना, तेव्हा आम्हाला ना कोणी पकडून आणायचे. ज्युनियर आर्टिस्टसाठी पण आता समजा आमचा मुख्यमंत्र्यांचा सीन आहे. तर हां. मागे कोण हवा आहे? तर कोण मिळायचेच नाही आम्हाला असे छोटे-मोठे आर्टिस्ट. तर हॉटेलमध्ये जिथे शूटिंग आहे त्याच वेटरला घेऊन उभं करायचो आम्ही. अच्छा. वॉचमन असेल तर खऱ्या वॉचमनला घेऊन यायचं. त्याच्यामुळे छोट्या रोलपासून ते मीडियम रोलपर्यंत याला काय म्हणायचं, की काही नाहीच. त्यामुळे त्यांना मी शिकवायचो. असिस्टंट डायरेक्टर म्हणून माझे गुरु म्हणायचे, "सर संजय सुरकर सर, की त्यांच्याकडनं चांगलं करून घे, तर आपला रिहर्सल. सीन वटेल. हां. नुसतं एक वाक्यवाला नाही येतो. त्याच्याकडनं चांगलं झालं तर आपल्याला त्याचा सीन पडेल." मग मी चांगलं करू आणि त्यांना जिंकायचो. तर मला वाटलं मी शिकवलं की होतंय. हां. आणि मी आत्मचरित्र वाचल्यामुळे मला असं कळलं, की गरज ही शोधाची जननी आहे परत. मग आपला व्यवसाय असा करावा ज्याच्यात कोणीच नाहीये. तर करेक्ट. मला असं वाटलं, की त्यावेळेला 94-95 साला म्हणजे 2002 पर्यंत पण कुठलं ॲक्टिंग स्कूलच काय कसलंच काही नव्हतं आणि समाजकारणाचा विचार करून मला असं वाटलं, की आत्ता आम्ही फक्त ॲक्टिंगवर भर देतोय, पण मधल्या काळामध्ये आम्ही मेकअप, फिल्म मेकिंग, एडिटिंग, साडी घातलेल्या बायका पण एडिटिंग करायच्या. इतकं आम्ही मधल्या काळात केलेलं आहे. आता परत एकदा काही कारणामुळे आम्ही ते थांबवलं होतं, तर परत सुरू करणार आहोत. अच्छा. तर शिकण्याचा आनंद हा सगळ्यांना पाहिजे. मला जो त्रास झाला, सामाजिक सामाजिक भान असलेला माणूस काय म्हणतो, मला जो त्रास झाला तो दुसऱ्यांना व्हायला नको. मला काही फिल्म इन्स्टिट्यूटला जाता नाही आलं 3 वर्ष
किंवा NSD जाताना 3 वर्ष मला शक्य नसतं ग्रॅज्युएशन नंतर परत 3 वर्ष घालवणं शिकण्यासाठी. बरोबर. सो त्या इन्स्टिट्यूट भारतामध्ये नाही आणि भारतामध्ये आवर्जून अशा कलेंना असं नाहीच आहे. कार्पेंटरी शिकायची पटकन तर कुठला कोर्सच नसतो बघा. करेक्ट. असतो का? की मला थोडंसं घरगुती कार्पेंटरी शिकायचं तर आपल्याला काही कार्पेंटरच्या हातात छोटे-छोटे कोर्सेस का नसायला पाहिजे? ते आता तर यायला लागलेत. छोटे कोर्सेस. तसे मग मला वाटलं सामाजिक मनातनं, की ॲक्टर एक मोठे लॉट लागणार आहे आणि ज्यांना ॲक्टिंगची आवड आहे आणि जे अभ्यासात हुशार आहेत, पण त्यांना ॲक्टिंगकडे वळायचं आहे, त्यांना चांगलं शिक्षण घ्यायला आवडतं आणि म्हणून मग मी ॲक्टिंग स्कूलचा निर्णय घेतला. अभिनय शिकवणं आणि आपण बघतो की कलाकार घडवणं, ह्या 2 गोष्टी कुठल्याही इन्स्टिट्यूटसाठी फार महत्त्वाच्या असतात. हे दोन्ही गोष्टी मिरॅकल्समध्ये कशा केल्या जातात सर? हां. एकतर पहिली गोष्ट म्हणजे सामाजिक भार असल्यामुळे मला आपण जे पैसे घेतोय, त्याच्यामुळे आपण उत्तमच शिकवलं पाहिजे, हे असं होतं आणि समाजातल्या सर्व स्तरातली लोकं येणार आहेत. करेक्ट. म्हणजे शिक्षणाची अट नाही तर मला असं वाटायचं की जर व्ही. शांताराम शिकलेले नव्हते, ते पोऱ्या म्हणून काम करून जर दिग्दर्शक झाले. मधुर भांडारसारखा डिरेक्टर 4 नॅशनल अवॉर्ड घेतो. कमर्शियली हिट पण पिक्चर करतो. तो 6वीत शिकलेला आहे. अनेक नटनट्यांची आयुष्य ही अशीच आहे दिग्दर्शकांची, की जे काही फारसे शिकलेले नाहीये. तर मला असं वाटायचं मग आपण शिक्षणाची अट ठेवता कामा नये. म्हणजे NSD आणि इन्स्टिट्यूटसाठी सरकारच्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यासाठी ग्रॅज्युएशनची अट आहे. मग करेक्ट. माझ्याकडे अट नसली पाहिजे. दिसण्याची अट नसली पाहिजे कारण जर हे सगळे लोकं रजनीकांत वगैरे किंवा सदाशिव अमरापूरकर असतील किंवा काळे कुट्ट लोकं कुठे काय हे लोकं अगदी शत्रुघ्न सिन्हा असेल नाही तर अशोक सराफ असतील. यांनी जर तर मग दिसायची अट कशाला पाहिजे? मग ती म्हणणार दिसण्याची अट पण ठेवायची नाही. कुठल्याही वयामध्ये सुरू केलं. डॉक्टर लागूनी 45 सुरू केलं. होमन इराणीने 45व्या वर्षी सुरू केलं. तर मग वयाची अट ठेवता कामा नये. सो दिसण्याची अट नाही, शिकण्याची अट नाही, आणि अनुभव कशाला पाहिजे कोणाला? बरोबर. अनुभव हा प्रत्येक ठिकाणी अमिताभ बच्चनचा डायलॉग "अरे तुम मुझको एक्सपिरियन्स पूछते हो, लेकिन मला अनुभव असेल तरच तुम्ही काहीतरी करणार का? नाही तुम्ही नाटकात काहीतरी काम केलं पाहिजे, आम्ही तुमचं सिलेक्शन करू." असं का? एखादा माणूस बावरलेला किंवा घाबरलेला असू शकतो आयुष्यामध्ये. बावरलेला पण घाबरलेला असू शकतो. बरोबर. पण असं नाही ना, की त्याला त्याला येत नाही. त्याची फक्त धूळ हटवायचं काम असतं. सो आणि सामाजिक भान होतं. त्यामुळे मला वाटतं, की समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या माणसाला शिकता आलं पाहिजे. म्हणून शिक्षणाची अट नाही, वयाची अट, दिसण्याची अट, अनुभवाची अट नाही. आणि कोर्स करायचा, तो मी ठरवलं, की आपण हा जो ॲक्टिंगचा कोर्स करणार आहोत, त्याच्यामध्ये NSDचा कोर्स बघायचाच नाही, फिल्म इन्स्टिट्यूटचा बघायचाच नाही, परदेशातली पुस्तकं वाचायचीच नाहीत. मनावरचं इमोशनचं काम आहे. ॲक्टिंग करणं म्हणजे इमोशन सगळं बाहेर काढायचे. बॉडी लँग्वेज, आवाज आणि चेहऱ्याच्या माध्यमातून. तर मग का नाही आपण आपलाच सिलेबस बनवायचा. सो मराठी एक्झॅक्टली. माणसाच्या घरामध्ये मुलींना विरोध होतो ॲक्टिंग करताना, की लग्न केल्यानंतर कर. बावरलेले असतात, घाबरलेले असतात. असे जे घाबरलेले, बावरलेले असतात, त्यांचा विचार करून मग मी ते 5 संडेचे कोर्सेस केले, जे आता 9 महिने 36 संडेपर्यंत अच्छा. आलेले आहेत आणि तो कोर्स माझा इव्हॉल्व होत गेलेला आहे आणि मराठी माणसाचं समाजातलं जे अस्तित्व आहे, तो ज्या पद्धतीने समाजाला फेस करतो, त्या मानसिकतेचा विचार करून टप्प्याटप्प्याने कोर्सची आखणी केल्यामुळे आज आमच्या कोर्समध्ये कोणी आला, दगडधोंडा जरी आला किंवा कोणी आला, गावाकडचा आला, घाबरलेला, लाजलेला, कुठलाही का येईना, तो जर सिन्सिअरली क्लासला बसला, तर आम्ही त्याला ॲक्टर म्हणून घडवू शकतो. अ, विद्यार्थ्यांना ज्यावेळेस तुम्ही ॲक्टिंग शिकवता, त्यावेळेस सगळ्यात आधी सगळ्यात महत्त्वाचं असं कुठलं सूत्र आहे? कारण की मी ऐकलेलं आहे की तुम्ही एक प्रार्थना घेता तिथे. पण मी तू आता ऐकलेलं म्हटल्यानंतर मला सांगायला आवडेल प्रेक्षकांना, की तू पण आमचा एक स्टुडंट आहेस. एक्झॅक्टली, तर एक्झॅक्टली. त्याबद्दल प्रार्थनेबद्दल तूच सांग. म्हणजे मी आत्तापर्यंत एक्सपिरियन्स केलेला आहे, की कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये ज्यावेळेस आपण एखादं ॲडमिशन घेतो, पण सगळ्यांना एक कॉमन सूत्रामध्ये बांधून करेक्ट, ठेवण्यासाठी करेक्ट, करेक्ट, करेक्ट. ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी म्हणून ती प्रार्थना म्हणायचो, त्यावेळेस एक वातावरण जे आहे ते शांत नॉर्मल होऊन राहायचं. जायचं. सो ही प्रार्थना जी आहे सर, ती तुम्ही स्वतः लिहिलेली हो, आहे. ही मी स्वतः लिहिलेली आहे. हे जीवन तर सुंदर आहे. हां, हे मी प्रार्थना स्वतः लिहिलेली आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं वैयक्तिक आयुष्यात पण माणसाला त्याच्यात मी म्हणेन दुर्मुखलेल्या चेहऱ्यांनी तक्रारी करत बसू नका. करेक्ट. तर त्याच्यामध्ये जर अशा प्रार्थना घेतल्या, पसायदान घेतलं. आता विश्वात मके दे येडे वाग्य दे तोषावे तोषोरी मज द्यावे. आता मुळातच पसायदान शिकायला मलाच 1.5 तास गेलेले आहेत. त्यातले शब्दच कळत नाही आपल्याला. बरोबर की नाही? बरोबर. त्याच्यामुळे ते शब्द कळत नाही. मी पसायदान प्रार्थनेसाठी घेऊन काही अर्थ नाही ना लोकांना. हं. मग पसायदान शिकून गेलं तोपर्यंत कोर्स निघून जाईल. सो मला असं वाटून गेलं, की वैयक्तिक जीवनामध्ये आजच्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये लोकांना ज्या अडचणी येतात, लोकं ज्या विचारांनी निराश होत आहेत, तर तशा प्रकारचे आपण माझे आपसूक पटकन लिहून हे जीवन सुंदर आहे.
बरोबर. त्यावेळी दुर्मुखलेल्या चेहऱ्यांनी तुम्ही तक्रारी करत बसू नका. जीवनामध्ये काय काय सुंदर सुंदर गोष्टी आहे, ह्या सगळ्या बघा. ह्या अशा पद्धतीची मी प्रार्थना लिहिली आणि हे जे सूत्र मांडणं आहे, तुम्हाला नेहमी असं वाटलं की आज काय झालेलं आहे, की समाजातली तरुण मुलं आपण एका फिलॉसॉफीने जगलं पाहिजे. आज जे पक्षांचं गोंधळ चाललाय, मी आता घंट्यागावडे पार्ट 2 करणार आहे. अच्छा. त्याच्यामध्ये या सगळ्या राजकारण्यांना काठ्या-बिठ्याने झोडणार आहे. अरे तुम्ही आम्हाला एवढे उल्लू बनवताय, पैसे देताय, वाटताय. लोकं पण मग काय झालंय, पैसे दिले तर मतदान करू. काय झालंय, विचार जो मूळ असतो ना, जो आपण म्हणू शकतो, की आता तुझ्याशी बोलल्यानंतर मला तुझ्या पद्धतीने सिस्टमॅटिकली तुझं प्रश्न विचारण्याचं काम चाललंय. त्याच्यावर तुझा अभ्यास केलेला दिसतोय. हा कुठेतरी तुझ्या संस्कारांचा भाग आहे. कोणीतरी तुला गुरु भेटलेला असेल. लहानपणी असेल, आई-बाबा असतील, शिक्षक असतील, वाचनातनं असेल, YouTubeवर बघून असेल, कशा पद्धतीने पॉडकास्ट करणारे काय केलं पाहिजे? हा कुठलातरी एक विचार असतो आणि आज काय झालेलं आहे, की डायरेक्ट जी मुलं येतायत, ती डायरेक्ट Instagram बघतायत. त्याच्यावेळी बरोबर. जगभरातल्या सगळ्यांचा विचार आहे. मग आपल्याला गौतम बुद्धांचा विचार घ्यायचा आहे, का रामदास स्वामींचा विचार घ्यायचा आहे, का ज्ञानेश्वरींचा घ्यायचा आहे, का भगवद्गीतेचा म्हणजे भगवद्गीता म्हणजे कृष्णाचा विचार म्हणजे नक्की करायचं तरी काय? फळाची अपेक्षा करू नको. आणि कर्म कर. तर लोकं म्हणतील, "मी पगाराची अपेक्षा करू नको का?" आता ह्याच्यावरती कीर्तन प्रवचनं 4-4 तास चालतात. तर बरोबर. मुळामध्ये मग एवढं सगळं नॉलेजकडे आपल्या संत साहित्यातलं किंवा भगवद्गीतेतलं किंवा पुराणातल्या गोष्टी सांगून त्याची प्रार्थना घेण्यापेक्षा लोकांना सहज सोपी कळावी, अशी आपल्या बोलीभाषेतली प्रार्थना करावी आणि ती लेक्चरच्या आधी म्हटलं, की सगळे एका सुरात येतील करेक्ट. आणि म्हणून सेमिनारला पण सांगतो आम्ही, मी ड्रिंक करत नाही, कोणी करत नाही. आमच्याकडे सगळ्या प्रार्थना होतात. त्या प्रार्थना होतात म्हटल्यानंतरच माणूस जिकडून-तिकडून जो दमून भागून आलेला असतो, तो एका स्टेजला येतो, लेव्हलला येतो आणि यासाठी मग अनेक इन्स्टिट्यूट, अनेक शिक्षण पद्धती, अनेक ठिकाणी मी जातो. जसं आता अविनाश धर्माधिकारींचं चाणक्य मंडळ आहे. हं. कोणाचे आता त्या पांडुरंग शास्त्री आठवले आहेत. ह्यांच्या त्यांच्या प्रार्थना आहेत. तर असतो मा सद्गमय अनेकांच्या धर्मांच्या, संस्थांच्या किंवा आर-एस-एस सारख्या संघटनांच्या अशा प्रार्थना असतात. करेक्ट. मग त्या प्रार्थनेपासून सुरुवात करतात. हा माझ्यावर कुठेतरी संस्कार झाल्यामुळे आपल्या इन्स्टिट्यूटची एक प्रार्थना असली पाहिजे आणि ज्या ज्या प्रार्थनेचा उपयोग हा त्यांना पुढचं जीवन जगण्यामध्ये आणि ॲक्टिंगच्या करिअरमध्ये काही स्ट्रगल आला, तर ते करेक्ट. लढण्यासाठी उपयोग व्हायला पाहिजे. असं त्यांना छोटीशी कुपी अशी दिलेली आहे. अकॅडमीच्या संदर्भात जर सर सांगायचं झालं, तर आजच्या नवोदित कलाकारांसाठी अकॅडमीतर्फे तुम्ही ऑडिशन सुद्धा अरेंज करून देता. हो. म्हणजे आपण म्हणतो, की प्रत्येक इन्स्टिट्यूट जर एखादा रन होत असेल, तर ते जॉब असिस्टन्स देतं, की का तर माझा विद्यार्थी शिकतोय, तर त्यांनी पुढे कमवलं पण पाहिजे. तर ही कल्पना नेमकी कुठून आली आणि ह्याचा तुमच्या विद्यार्थ्यांवर जे आपण आज तुमचे यशस्वी विद्यार्थी बघतो, तर ह्याच्यावर नेमका कसा परिणाम झाला सर? हां. आता आपलं हे क्षेत्र असं आहे, की मी नेहमी म्हणतो, की सेमिनार पण मी करतो किंवा क्लासला आल्यानंतर पण. आपण एखाद्याला वशिल्याने नोकरीला लावू शकतो. पण ॲक्टर म्हणून आज उद्धव ठाकरेंना जरी वाटलं, की आदित्य ठाकरेंना लीडमध्ये आणावं, तर त्यांना त्यांचेच पैसे घालायला लागतील. दुसरा कुठलाही डिरेक्टर त्यांना लॉन्च नाही करू शकणार. कारण हे वेगळं क्षेत्र आहे, जिथे तुम्हाला कला ही दाखवावीच लागते, अन्यथा कोणी सो आपल्या विद्यार्थ्यांना हे आम्हाला माहितीच आहे, की आपण त्यांना आम्ही सांगत नाही, की "बाबा आम्ही तुमच्यासाठी फोन मारणार, तू चांगला ॲक्टर आहे, मी त्या दिग्दर्शकाशी बोललोय, तर जा आणि तिकडे तुझं काम होईल." हं. असं हे आपलं क्षेत्रच नाहीये. करेक्ट. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आज मोठ्या-मोठ्या नटांच्या मुलांना पण अनुपम खेरचा मुलगा, त्यांचा मुलगा असेल, परेश रावळांचा असेल, आज तेवढे पुढे गेलेले आहेत. त्यांचा मुलगा आहे म्हणून त्यांना कोणी घेणार नाही. अगदी अभिषेक बच्चनला पण अगदी सगळे रोल आज त्यालाही उरी किंवा ह्याच्यामधला रोल मिळू शकला असता. पण त्याला तो नाही मिळालेला आहे. याचं कारण असं आहे, की काहीतरी कुठेतरी चुकतंय गणित. म्हणजे बाप दाखवणं तर श्राद्ध कर. कला वशिलेने काम होणार नाही हे आधी ठाम कळवलं जातं. पण आपली जी मुलं येतात, ते आमच्याकडे कोण येतात? तर बाबा कॉलेजमध्ये काहीतरी एकांकिका स्पर्धा गाजवल्यात का? तर तशी येत नाहीत. हं. राज्यनाट्य केलेलं मग त्यांना गरजच नाही ना आमची काय. आमच्याकडे जी येतात ती तळागाळातली येतात. ज्यांना कॉलेजमध्ये डावललं गेलेलं आहे. ते करेक्ट. घाबरलेले आहेत. त्यांना कॉन्फिडन्सच नाहीये. त्यांना उगाचच असं वाटतं. जसं मी म्हटलं ना, मला बऱ्याच वेळा वाटायचं, की अरे मला मला कुठेतरी शिकवा. शेती येत नाही मला, शेती शिकवा. मला मला ना असं वाटतं, की कुठेतरी मला कार्पेंटरी शिकवा. अरे पण मग तसे ती मुलं आहेत, की त्यांना ना घर बसल्या वाटत असतं, की मला जे वाटतं ॲक्टिंग करावीशी, की टीव्हीत बघितल्यानंतर मी ह्याच्यापेक्षा बेटर ॲक्टिंग करू शकतो. तशी मुलं येतात. कळलं का? आणि त्यांना इंडस्ट्री काय त्यांना एकांकिका पण माहीत नसते. बरोबर. 2 अंकी नाटक असतं, एकांकिका स्पर्धा असतात. हेही त्यांना माहिती नसतं. अशी जर मुलं येतात आणि त्यांना आम्ही ॲक्टिंग म्हणून नुसतं घडवलं, पण त्यांना मार्केटमध्ये गेल्यानंतर परत त्यांना ऑडिशन देणं, पैसे किती मिळतात तुम्हाला, हे सांगणं पण गरजेचं आहे त्यांना. करेक्ट. आणि मग तुम्ही कसे पैसे मागायचे, कसे कॉन्फिडेंटली मागायचे. उगाच आपण
पैसे मिळाले म्हणून किंवा रोल मिळाले उड्या मारायच्या नाहीत. मग लोकांना तुमचा गैरफायदा घेतील. हे मार्केटचे जे सत्य आहे, ह्यासाठी ऑडिशन लेक्चरला हे सांगण्यात येतं आमच्या आणि ऑडिशन कशी द्यायची पण सांगतो आणि त्याच वेळेला त्यांना मग मला असं वाटलं, की हे कुठे दारोदार भटकणार आणि बरोबर. जसं विवाह मंडळामध्ये पूर्वी लग्न होताना दारोदार आई-वडील भटकायचे. माझ्या मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, मध्यस्थ असायचे. आता विवाह मंडळ आली. जॉबसाठी पण पूर्वी ओळखीतनं जॉब मिळायचे. आता प्लेसमेंट एजन्सी आल्या. तर आम्ही विचार केला, की आपल्याकडे एक सिस्टम डेव्हलप केली पाहिजे. सो इंडस्ट्रीमध्ये लोकं आम्हाला जेव्हा विचारतात, तेव्हा आम्ही आमच्याकडे काही नेहा गुजर म्हणून एक मुलगी आहे म्हणा किंवा अशी स्टाफ नेमलेले आहेत, की जे फक्त ऑडिशनचा विभाग बघतात अच्छा. आणि त्यांना मुलांना सातत्याने ऑडिशन जातात. आणि कुठे अगदी महत्त्वाचे काही 4-5च कलाकार पाहिजे असेल, तर आमच्या जे बघण्यात असतात, त्यांना पण आम्ही सांगतो आणि जेणेकरून त्यांना कम्फर्टेबली दिग्दर्शकांना सांगतो, की बाबा असा-असा येतोय तुमच्याकडे, की ऑडिशन होतात आणि त्यामुळे ही ते अनभिज्ञ असल्यामुळे या क्षेत्राबद्दल त्यांना ही मदत करणं, ही तळहायात ही गरजेची गोष्ट आहे असं मला वाटतं. सर, तुमच्या काही यशस्वी विद्यार्थ्यांबद्दल काही सांगू शकाल का? हां, यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये आता म्हटलं तर आता देवमाणूस हो. मध्ये जो किरण गायकवाड प्रसिद्ध आहे, तो पुण्यातल्या आमच्या बॅचचा विद्यार्थी होता आणि तो अतिशय पहिल्यापासूनच म्हणजे काय म्हणतात इकॉनॉमिकली काही तो फुल स्ट्राँग नव्हता. मला आठवतंय त्यांनी लॅपटॉप वगैरे विकून कोर्सची फी भरली होती. पण पॅशनेट होता. सतत अभ्यास करायचा, राज्यनाट्य, नाटकं सगळी बघायचा आणि त्याचं फळ मिळालं त्याला आणि तो लागिरी दलाजीमध्ये भैय्यासाहेब म्हणून आला आणि त्याच्यानंतर देवमाणूसमध्ये तो डॉक्टर अजित म्हणून आला आणि आज तो एक सक्सेसफुल नट झालेला आहे. करेक्ट. त्याच्यानंतर मुलींमध्ये म्हणायचं झालं तर ऋता दुर्गुळे, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू ह्या सगळ्या ज्या मुली आहेत, ह्या सगळ्या आता गिरिजा तर 7वीत असताना आली होती. अच्छा. 5-6 वर्ष ती छोटं काय-काय करत राहिली. जशी ती तरुण झाली तसं तिला सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका मिळाली. आता तिची कोकणावरची दुसरी एक मालिका तिची चालू आहे, जी चिंचवडची आहे, पुण्याची स्टुडंट आहे. त्याचप्रमाणे मुंबईची आहे शिवानी बावकर, ती पण कॉन्व्हेंटची होती. अगदी लाजून बसायची. म्हणजे हे सगळे जे आता दिसतायत, खूप सीरियलमध्ये कामं करतायत वगैरे. तर ते आधी सगळे घाबरलेलेच होते आणि अच्छा. तशीच लोकं येतात त्यातनंच हे पुढे आलेले आहेत. त्याच्यानंतर आता म्हणजे एक मुलगी आहे तिने ऋतिक रोशन बरोबर मोठी ॲड केली. बरोबर. एक आमच्याकडे ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरचं काम केलेला मुलगा आहे. दीपकार पारकर सीरियलमध्ये चमकतो. पण संजय दत्त बरोबर त्याची ॲड आता नुकतीच झालेली आहे. काही 75 वर्षाच्या आहेत. 50च्या वरती मोठमोठ्या ब्रँडच्या जाहिराती केलेल्या आरती गुप्ते आहेत. ज्यांनी 64व्या वर्षी कोर्स केला आणि अच्छा. 75 वर्षापर्यंत त्यांनी काम केलेलं आणि अजूनही त्या स्वतः नाटक लिहून डिरेक्ट पण करतात. क्या बात तर है! त्या एखाद्याला वाटतं की 64 वर्षी आपलं संपलं. शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही कलेचा ध्यास घेऊन तुम्ही सातत्याने काम करू शकता. असं होऊ शकतं. सो असे सगळे आता छोटे-मोठे मीडियम रोलमध्ये सातत्याने अनेक जण बालकलाकारांपासून सगळे लोकं हे काम करत असतात. मग मीडियम रोलमध्ये असतात. अगदी काही लोकांना वाटतं की आपण बाबा आपली नोकरी व्यवसाय सांभाळून छोट्या-मोठ्या भूमिका करू. इन्स्पेक्टरचीच भूमिका करतात. काहींनी ड्रेस पण शिवून घेतलेले आहेत. सातत्याने इन्स्पेक्टर, सातत्याने हवाल, सातत्याने डॉक्टर. कारण हे पण कलाकार लागतात ना इंडस्ट्रीला आणि ते जेवढे चांगले आज धुरंधर पिक्चर हिट काय छोट्यातल्या छोट्या भूमिका पण त्यांनी ना कास्टिंग चांगलं केलेलं आहे आणि करेक्ट. आपल्या इंडस्ट्रीत काय होतं मोठे कलावंत छोट्याला कोणातरी उभं करतात. सो छोट्या भूमिका करणाऱ्यांची पण जसं हारामध्ये मोठी फुलं असतात, तसं छोटंसं फूल पण असतं. ते पण त्याला देखणे पण देतं त्या हाराला आणि त्यामुळे आमच्याकडे छोट्या भूमिकांची स्वप्न आहेत. ते छोट्या भूमिका करतात, मीडियम करतात आणि अगदी लीड पण करतात. राज्यनाट्य स्पर्धेत रौप्य पदकं पण मिळवतात आणि हिंदीमध्ये पण मोठमोठ्या डायरेक्टर बरोबर किंवा जाहिरातींमध्ये पण एक विनोद सूर्यवंशी नावाचा मुलगा आहे, जो पूर्ण काळा आहे, पूर्ण काळा-सावळा आहे. हां. पण त्यांनी 100च्या वरती जाहिराती केल्या. अगदी मोठमोठ्या ब्रँडच्या जो जाहिराती करतो आणि तो अत्यंत गरीब घरातनं वर आलेला आहे. सो आम्हाला जेवढा आनंद वाटतो, की अरे, आपण ही अकॅडमी सुरू केल्यानंतर ज्यांना आपण आपल्या क्षेत्रामध्ये जे मी काम करतो, त्यामध्ये मराठी माणसाला मराठी माणूस खेचतो म्हणतात. तर व्यावसायिक पद्धतीने का होईना, मी कोणाला तरी हात देतो करेक्ट. आणि त्यांची स्वप्न पूर्ण होतात. आनंद वाटतो आणि आपण हे आनंद देऊन जेव्हा ॲक्टर तयार करतो आणि भाऊ कदम सारखे किंवा सगळेच ॲक्टर जेव्हा मनोरंजन करतात, तेव्हा ते पुण्याचं काम आहे आम्हाला. तसं आम्ही पुण्याच्या कामासाठी किंवा आपण जेव्हा रिलॅक्स होतो, विनोदी पिक्चर बघून, रडतो, हसतो, काही सामाजिक विषय बघतो, काश्मीर फाईलसारखे किंवा केरला स्टोरीसारखे, कुठले विविध विषय आपण बघतो, दंगलसारखे पिक्चर बघतो. तेव्हा 2-2.5 तास आपल्याला वैयक्तिक जीवनातनं ती लोकं आनंदच देत असतात, प्रेरणा देत असतात. उत्स्फूर्तपणे आपल्याला काय म्हणतात दुःख घळाघळा रडतो आपण. हे आपण समूहाने रडतो, समूहाने हसतो. ही जी कला आहे, त्यामुळे आपण त्याच्यामधले ॲक्टर घडवतो आणि ते त्यांचा एक भाग होतात त्या इंडस्ट्रीचा. याचाच अर्थ हे पुण्याचं काम आहे मनोरंजन करण्याचं
आणि म्हणून आम्ही पुण्याचं काम करतोय असं आम्हाला वाटतं. मला एक गोष्ट प्रेक्षकांना सुद्धा सांगायला नक्की आवडेल, की मी सुद्धा मिराकल अकॅडमीचाच विद्यार्थी होतो आणि मी त्याच्याच ऑडिशन्सच्या ग्रुपमधूनच मला जवळपास 3 ते 4 सीरियल अरे देखील वाह! मिळाल्या वाह! तू होत्या. सांगितलं होतंस मला. हो. आणि हा तू चांगला स्टुडंट होता, कारण प्रामाणिकपणे, प्रेमाने तू कळवलं. निघताना आशीर्वाद घेतलेस आणि मग गेला होतास तू. करेक्ट, करेक्ट सर. शेवटचा मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला नक्की आवडेल सर. इन्व्हिन्सिबल सोल्स ह्या चॅनलच्या प्रेक्षकांसाठी एक शक्तिशाली असं तुम्ही काय मंत्र द्याल? किंवा जे येणारे आता कलाकार आहेत, त्यांनी डिप्रेशनमध्ये जाऊ नये, हां. ह्याच्यासाठी तुम्ही काय सांगाल सर? हा नक्की चांगला विषय आहे. आता मी काहीतरी प्रेरणादायी काही सांगण्यापेक्षा जे शाश्वत आहे आणि जे वैज्ञानिकदृष्ट्या कसोटीवर उतरलेलं आहे, ते मी सांगण्याचा आज धाडस करतोय. नक्की, नक्की सर. आणि धाडस नाही करत आहे म्हणता येणार, शेअर करतोय तुम्हाला प्रेक्षकांना. तर एक शाश्वत सत्य डिप्रेशनमध्ये नाही, तर आयुष्यामध्ये पुढे जाण्याचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाधानी राहण्याचं. आपल्याला यशाच्या ज्या संकल्पना असतात, प्रत्येक माणसाच्या वेगळ्या असतात. एखाद्या व्यक्तीला असं वाटतं, की मी आज 10 बाय 10च्या रूममध्ये राहतोय. मी 1 बीएचके मध्ये जाणं हे माझं यश आहे. तो नाही गेला तर तो डिप्रेशनमध्ये गेला. बरोबर. एखादा माणूस म्हणतो, मला आज मी 2 लाखाचं टर्नओव्हर करतो महिन्याला. आता तो जेव्हा 20 कोटीवर जाईल तेव्हाच मी श्रीमंत आहे. एखादा म्हणतो, मी मुकेश अंबानीला हरवलं की मी श्रीमंत आहे. एखादा म्हणतो, मी आता काय म्हणतात पंतप्रधान झाल्याशिवाय माझं पॉलिटिकलचं करिअरच नाही. मला जोपर्यंत मुख्यमंत्री पद मिळत नाही, तोपर्यंत मी दुःखीच राहणार आहे. सो आयुष्यामध्ये दुःखी राहण्याच्या ज्या गोष्टी आहेत, डिप्रेशनमध्ये जाण्याच्या, या सापेक्ष आहेत. प्रत्येक व्यक्तीची स्वप्न असतात आणि ती पूर्ण झाली की तो निराश होतो. करेक्ट. आता स्वप्न पण पूर्ण व्हायला पाहिजेत आपली. निराश होण्यासाठी असं नाही म्हणायचं, की तुला जर दुःख आलं तर तू निराशेतनं बाहेर पडण्यासाठी घाबरू नको. ह्यासाठी संतांनी जो मार्ग सांगितलाय, तो आज मी या इन्व्हिन्सिबल सोलच्या प्रेक्षकांसाठी, या नावात पण एक गंमत आहे, की अजिंक्य हा शब्द त्याच्यामध्ये जोरकसपणे आहे. सो अजिंक्य व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं आयुष्यामध्ये? तर आपण किती म्हटलं, की 4 गाड्या घेतल्या, तरी कोणतरी 6 गाड्या असतात. मोठं घर घेतलं तर कोणातरी बंगले असतात. किती बौद्धिक यश मिळवलं, किती आर्थिक यश मिळालं, तरी त्याची काही लिमिट नाही, क्षितिज विस्तारतच राहतं. त्यामुळे आपली स्वप्न नक्कीच आपल्याला सेट करायला पाहिजे. हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी म्हणून जसं ते मिळतं तसं अजून एक स्वप्न पुढे निर्माण होतं. पण जीवनाच्या अंतापर्यंत स्वप्न पडली पाहिजेत. आणि त्या स्वप्नांसाठी आपण पाठलाग करत असताना जी स्वप्न नाही पूर्ण होत आहेत आत्ता, त्याचं दुःख करता कामा नये. त्याच्यासाठी निराश होता कामा नये. आणि ती स्वप्न पूर्ण होणार ही पण खात्री व्हायला एकच मार्ग आहे. आणि आजच्या कलियुगातला तो मार्ग आहे. तो मी सांगतो, जो मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. अत्यंत सोपा आहे. ज्यासाठी काही पैसे पडत नाही आणि काही नाही. ज्यासाठी उगीचच पुस्तकं वाचायची गरज नाही आत्ता पण. तो आहे नामस्मरणाचा मार्ग. मी स्वतः हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम. मी आता पण सकाळी अंघोळ करताना म्हणतो. अगदी 2 नंबर करताना पण तुम्हाला म्हणायला हरकत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही वेटिंगमध्ये असता, कुठे तुम्ही सिग्नलला असता, कधी तुम्ही रिकामेच बसलेले असता, त्यावेळेला मी हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे हा मंत्र म्हणतो. काही जण श्रीराम जयराम जय जयराम म्हणू शकतात. काही जण ओम गणपते म्हणू शकतात. ज्यांना आवडेल तो मंत्र ते म्हणू शकतात. यासाठी काळ वेळाचं बंधन नाही. शुचिर्भूत होण्याचं काही बंधन नाही. अंघोळ-बिंघोळ झालीच पाहिजे असं काही बंधन नाही. जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा. आता मग ह्याच्यामुळे होतं काय, ह्याच्यावर मी 4 वर्ष खर्च केली आहेत. ते मी या पुढच्या एखाद्या पॉडकास्टमध्ये सांगेन, की सायंटिफिकरित्या मी थोडक्यात सांगतो काय होतं. हे सगळं जग आहे ते एनर्जीनी बनलेलं आहे. करेक्ट. आपण पंचमहाभूतांनी बनलेलो आहोत. म्हणजे पृथ्वी, तेज, वायू, आकाश जे काय 5 महाभूतांनी, आणि विश्व पण त्याच्यामध्येच आहे. म्हणून आपल्याला जेव्हा आपण मृत्यू होतो तेव्हा आपण राख होते आणि ती परत आपण पाण्यात सोडतो. पंचभूतांनी जग बनलेलं आहे आणि सगळी वलय आहे तिकडे. आज जर मोबाईलवरनं अमेरिकेत फोन लावता येतो आपल्याला, याचा अर्थ कुठल्यातरी लहरी आहेत. त्यांनी त्या लहरी इतक्या किलोमीटरवरती लगेच जातात. ते आपण जर मान्य करतो, तर आपण लहरीने बनलेलो आहे. आसपास पण लहरी आहेत. आपल्या घरात पण लहरी आहेत. आणि अशी शक्तीस्थळं, आणि म्हणून आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्ती स्थळ हे आहे म्हणतात. शक्तिपीठ आहेत. शक्तीपीठ आहेत म्हणतात. तुळजाभवानी आहे, नंतर अंबाबाई आहे, नाहूरची पण आहे, आणि अजून एक विसरलो कुठली तिसरी हो. 3.5 नाहूरची अर्धी आहे म्हणतात. करेक्ट. 3.5 शक्तीपीठ आहेत. तर इथे ही जी मंदिरं आहेत, या मंदिरांमध्ये सतत मंत्रोच्चारांचा जयघोष होत असतो. तर आपण काही रोज मंदिरात पण तुम्हाला जायला पाहिजे, पण रोज जाता नाही आलं तर असं म्हणतात, पिंडी ते प्रमाणे आपण जे शरीर आहोत तेच आपण म्हणजे आत्मा, परमात्मा जो आहे तो पण एका शक्तीने बनलेला आहे. आणि हे जे काही गणपतीचा आकार दिसतो आपल्याला, किंवा शंकराचा दिसतो आकार वगैरे, हे सगळे हे
स्वप्नात खूप कोटीचा जप केल्यानंतर दिसलेले लोक आहेत, पण ते आता कोणालाही देव दिसणार नाहीयेत. पण हे सगळे एनर्जी आहेत. गावामध्ये स्थलदेवता असते म्हणतात आणि सुपाऱ्या लावून त्याचा आपण हे करतो. सगळ्याचा मी अभ्यास केला. मी आता जास्त नाही, थोडक्यात याचा परामर्श घेतो. लोकांसाठी फार इंटरेस्टिंग विषय असू शकतो, की गावामध्ये स्थलदेवता असते. अ, आपण जे घरात राहतो ती स्थलदेवता, नंतर ग्रामदेवता असते, ग्रामदेवता असते. त्याच्यानंतर मग आपले हे सगळे मोठे-मोठे करत-करत हे शक्तिपीठ सगळे आहेत. त्यामुळे बरोबर. एनर्जी जो वेगवेगळ्या पद्धतीच्या एनर्जी, जसा पंतप्रधान आहे, मग त्याचे मिनिस्टर आहेत, मग मुख्य, तशी सगळी सिस्टम आहे एनर्जीची. पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. आणि ही जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे त्याला देव म्हणतो, ती जर आपल्याला आपल्या या एनर्जीला मॅच करून घ्यायची असेल, तर देवाने पासवर्ड दिलाय. पासवर्ड टाकल्यावर जसं मोबाईल चालू होत नाही, तसं नामस्मरणात फक्त पूर्वीच्या संतांनी काय केलं माहितीये का? त्यांनी करा करा म्हटलं. तुकारामांनी अभंग लिहिले, नाम घ्या. हरिपाठ आहे ना ज्ञानेश्वरांचा. बरोबर. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी? अरे हो, पुण्याची गणना. पण आज मुलं काय विचारतात, नक्की सांगा काय होतं? आता विठ्ठलाचं सांगतो, विठ्ठल, 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 विठ्ठल म्हटल्यानंतर कपालभाती होते. जेवढे श्वास तेवढे तेवढे जगता. तर विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल बघा, श्वास असं होतं. दिगंबरा, दिगंबरा श्रीपादवल्लभ. रक्त शुद्ध होतं, सगळं होतं. एका बाजूला आपल्या 72 नाड्या, या श्वसनाचे व्यायाम आपोआप होत राहतात आणि एनर्जीने आपण बनलेलो आहे, ते बनलेलं आहे. त्या देवाचं नाव किंवा कुणाचंही नाव तुम्ही रिपीटेड घेतलं ना, पण देवाचंच का घ्यायचं? आता उद्या तुझं नाव अजिंक्य, अजिंक्य म्हटलं तरी चालणार आहे. तर पण अजिंक्य म्हटल्यानंतर लोकांना तू दिसणार आहे. तर अजिंक्यचे गुण आहेत ते घेणार तो. राम म्हटलं की राम, 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 कृष्ण, 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 की कृष्ण दिसायला लागतो. त्याचे सगळे चमत्कार दिसायला लागतात. रामाने रावणाला मारलं असं दिसायला लागतं. म्हणून राम, 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 राम म्हणून कृष्ण, 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 कृष्ण. असे मोठ्या मोठे जे अवतार आहेत, जे देव आहेत, गणपतीचे ओम गंग गणपती रमा, असं जेव्हा तुम्ही म्हणता, सातत्याने नामस्मरण करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, जेव्हा जेव्हा वेळ मिळेपर्यंत. काय म्हणतात त्याने, काय संत कोणी म्हटलंय ते, अ, ग- काय भाजी अवघी विठाई माझी, काय ते, कांदा मुळा भाजी अवघी विठाई भाजी. म्हणजे याचाच अर्थ, आज तू माझा जो इंटरव्ह्यू घेतलास, तो मी लक्षात आला माझ्या, की तू अत्यंत अभ्यासपूर्ण, तुझ्या पॅशननी, भक्तिभावाने घेतलास, तर तुला या चॅनलला यश मिळणार आहे. आणि हे एकाग्रता होण्यासाठी ईश्वराची कृपादृष्टी म्हणजे काय, ती एनर्जी आणि आपली ही जी एनर्जी आहे, ती मॅच होण्यासाठी त्यांनी पासवर्ड दिलेला आहे विविध एनर्जींनी. त्यातला कुठलाही पासवर्ड घ्या आणि तुम्ही त्याचं नामस्मरण करा. करेक्ट. सो मी नामस्मरण केल्यानंतर तुम्हाला ऑरा तयार होईल. मी माझा ऑरा पण काढून घेतलेला आहे. इथे सगळे कलर्स आहेत. शनिवार पेठेत पुण्यात मिळतो. त्याचं मशीन मिळतं. ऑरा काढण्याचं इंटरनेटवर जा. तर इथे ऑरा दिसतात, त्याची वलय दिसतात. आणि त्यामुळे तुम्ही जेवढं नामस्मरण करता, तेवढं आपलं हे जे स्थूल शरीर आहे आणि इथे एक सूक्ष्म शरीर आहे, ते सूक्ष्म शरीर स्वच्छ होत जातं नामस्मरणाने. आणि जेवढं ते स्वच्छ होत जातं, तेवढं तो जो निराकार परमेश्वर आहे, निराकार आहे तो आणि आपण मॅच होतो. आणि मग आपण जी इच्छा व्यक्त करतो, ती कृष्ण जो आहे, तो आपल्याला सगळे जे एनर्जी शक्ती आहे, त्या आपल्याला मदत करायला लागतात. म्हणून चहा विकणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान होतात. रिक्षा करणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात. किंवा कोणी अगदी छोट्यातला छोटा माणूस जो अचानक दिसतो, तर अगदी शाहरुख खानचं म्हटलं तरी त्याला हे तत्वज्ञान संत साहित्याचं माहीत नसेल. पण तो एकच वाक्य सांगतो आणि आपण बदलूया शाहरुख खानच्या वाक्यानी. म्हणजे सांगूया. त्यांनी एकच वाक्य सांगितलंय, "किसी के बारे में बुरा सोचो मत. मैं बुरा नहीं सोचता, किसी के बारे में अच्छा भी नहीं सोचता है. मैं मेरे बारे में सोचता हूँ." आणि जनरली माणसं रोज 64,000 विचार करतात. ते दुसऱ्यांचाच घाणेरडा विचार करत बसतात. त्याचं कसं झालं ह्याचा. आणि नामस्मरण केल्यामुळे काय होतं, सतत आपण त्या नामात राहतो आणि काम असताना आपण कामात राहतो. सो काम जे पैसे मिळवतं, आपल्याला आनंद देतं आणि उरलेल्या वेळामध्ये युजलेस चर्चा करून, दुसऱ्यांचा विचार करून पाप निर्माण करायचं. त्यापेक्षा पुण्याची गणना कोण करी, म्हणून हरिमुखे म्हणा, म्हणून नामस्मरण करा. बाकी काही सांगायची गरज नाही. निराशा तुम्हाला शिवणार नाही आणि किती संकट आली तरी ईश्वरावरचा विश्वास आपला ढळणार नाही. आणि ईश्वर ही अंधश्रद्धा नाही, जी एकेकाळी मला वाटायचं, पण विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे. असेल तर मला भेटा, मी अनेक चांगल्या ज्येष्ठ लोकांना भेटवतो, की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, नामस्मरण करा. धन्यवाद, धन्यवाद सर. आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे जाऊयात. काही एक क्वेश्चन्स आहेत जे की ॲज अ रॅपिड फायर म्हणून आम्ही विचारतो. दिग्दर्शन की ॲक्टिंग? दिग्दर्शन. थिएटर की कॅमेरा? कॅमेरा. गोडगुपित की यूट्यूब? गोडगुपित. पहिला पिक्चर आहे म्हणून. अच्छा. लाडका आहे माझा. आवडता दिग्दर्शक सर तुमचा? हां. आवडता दिग्दर्शक माझे 2 आवडते दिग्दर्शक आहेत. ते तसे खूप आहेत, पण पहिल्या रांगेत बसवायचं झालं तर
राजकुमार हिरानी ओके. आणि गुलजारजी. म्हणजे मी धुरंधर पण मला आवडलाय, पण तरी पण मला असं वाटलं, की गुलजारजींचा माचीस पिक्चर होता. हो. तो जरा रिअल वाटला, फिल्मी नाही वाटला, असं मला वाटलं. त्यामुळे गुलजारजींचे मला सगळेच पिक्चर आवडतात आणि आत्ताच्या काळात राजकुमार हिरानी. ओके. तुमचा आवडता सिनेमा? अरे! याला असं आहे का? आवडता सिनेमा म्हटलं तर मला खूप आवडतात तसे, पण राजकुमार हिरानींचा मला थ्री इडियट्स जास्त आवडतो. ओके. त्याच्यामध्ये समाजकारण आलेलं आहे, तरुणांना माहिती दिलेली आहे, गाणी मस्त आहे, धमाल आहे. म्हणजे आजच्या काळातला मला तो थ्री इडियट्स फार आवडतो मला. फेम की रिस्पेक्ट? कलाकारासाठी काय महत्वाचं असतं? कलाकार आहे माझ्यासाठी का कलाकारासाठी? कलाकारासाठी किंवा कोणाहीसाठी? काय असायला पाहिजे तर मला असं वाटतं की रिस्पेक्ट. फेम काय होतं, तात्कालिक असतं. म्हणजे एखादा रोल तुमचा हिट झाला सीरियलमध्ये कलाकारांना सांगतो आम्ही सगळ्यांना. एका सीरियलपुरते झाले की हवे जातात तोंडात आणि फेम होते. म्हणजे मी नेहमी म्हणतो 7:30 वाजता स्टार प्रवाहाला डुक्कर जरी एक दाखवलं सगळे 2-4 डुकरांची फॅमिली पेपा पिग असतं बघा, हां. ते गोड असतं. पेपा पिग डुकरच असतात सगळी. पण रिअल डुकरं दाखवली आपण, कावळे दाखवले, तर त्यातलं एखादं डुक्कर पण फेम मिळतं त्याला. पण त्याला रिस्पेक्ट मिळेल का? नाही ना. ते एखाद्या सीरियलमुळे तुम्ही जर हवेत गेलं तर तसं नाही. तुमची कारकीर्द 50 वर्षाची जर झाली, याचा अर्थ तुम्ही रिस्पेक्टसाठी काम केलं एक्झॅक्टली. आणि नॉट ओन्ली रिस्पेक्ट फॉर द ऑडियन्सकडनं, त्या कामाकडनं. मला काम मिळालंय ना, त्याचा मी रिस्पेक्ट जर राखला, तर आयुष्यभर रिस्पेक्ट तुम्हाला मिळेल. म्हणजे तुम्ही किती फेमस आहेत, ते महत्वाचं नाही. ते प्रसिद्धी तात्कालिक विरू शकते आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली, शिवाजी महाराज यांनी फेमसाठी काम नाही केलं, तरी ते 800-800 वर्ष, 700 वर्ष, 1200 वर्ष फेमस राहिले. अगदी एक्झॅक्टली, कृष्ण पण एक्झॅक्टली. 5,000 वर्ष फेमस राहिलेला आहे. तो काय WhatsAppला सांगत नाही, मला मत द्या, मला माझं पूजा करा, अर्चा करा, आहे की नाही? त्यामुळे आपण त्यांना आदर देतो आणि आदर असणारी व्यक्ती ही आयुष्यभर फेमस राहते. तुमची आवडती अभिनेत्री? हां. माझी आवडती अभिनेत्री. अरे, परत तसंच आहे की खूप आहेत अभिनेत्र्या आवडत्या. अ, म्हणजे मल्टिपल म्हणायचं झालं तर श्रीदेवी. ओके. मला श्रीदेवीमध्ये ते सदमा पिक्चर बघितलेला आठवतो. ज्याच्यामध्ये असे पण तिने रोल केले आणि तडाखेबंद पण रोल केले. असे तिने केले म्हणजे मला थोडंसं अनेक जणी आवडतात तशा, असं काही नाही, पण आवडते श्रीदेवी. चालेल. सो म्हणजे आता लगेच सांगायचं झालं तर सॉरी, पण आता "असे न मी नसे न मी" नाटक मी संदेश कुलकर्णी या नाटककाराचं पाहिलं. हां, हां. त्याची पत्नी अमृता सुभाष अभिनेत्रीने दिग्दर्शन पण केलंय. त्याच्यामध्ये आत्ता लेटेस्ट कोणी आवडतं तर असं असतं, तर ते म्हणजे अगदी अक्षय खन्नापेक्षा पण मला जर कोणी आवडलंय, शुभांगी गोखले. अच्छा. तर त्यांनी त्याच्यात 2 पात्र केली आहेत. अपंग एक बहिणीचा रोल केलाय त्यांनी आणि अचानक त्या मोलकर्णीच्या रोलमध्ये येतात आणि असं काय बेअरिंग घेतलंय, ते बेअरिंग घेतल्यासारखं वाटतच नाही. सो अच्छा. मी त्यांनी अगदी काल परवा नाटक बघितलं आणि म्हणतो की ते शुभांगी गोखलेनी अप्रतिम आणि असे खूप लोकं छान अभिनय करत असतात आणि आपल्याला आनंद देत असतात. सो आपण इथेच थांबूयात सर आज. तर अजिंक्य, तू मला इथं बोलवलंस, त्याबद्दल माझे आभार. जेव्हा मी कोणाचा इंटरव्ह्यू आमच्या अकॅडमीच्या निमित्ताने करत असतो, तेव्हा ती मंडळी म्हणतात, की आम्ही आमच्या भूतकाळात रमलो आणि खूप मजा आली. आपणच आपले विचार कोणीतरी आपलं विचारतं आणि ते आपले तासून बघितले जातात, की आपण कसं काम करतोय. तर पुढचं जी कारकीर्द माझी असेल, ज्याच्यामध्ये समाजकारण आहे, शेती आहे, राजकारण आहे, चांगल्या लोकांसाठी काम करायचं आहे, पिक्चर करायचे आहेत, त्यासाठी ह्या मुलाखतीचा उपयोग होईल असं मला वाटतं आणि तू अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न आणि ऑर्गनाइज पद्धतीने विचारलेस आणि तरी त्याला एक फ्लो होता आणि तरी पण त्याची एक कनेक्टिव्हिटी होती आणि त्यामुळे तुझा हा एपिसोड रंगेल. आधीचे पण एपिसोड मी पाहिलेत काही आणि पुढच्या तुझ्या इनविन्सिबल सोल्स या यूट्यूब चॅनलसाठी शुभेच्छा आणि जे प्रेक्षक हे बघतायत, माझे विद्यार्थी बघतायत किंवा अननोन लोकं बघतायत, त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे दीर्घकाळाचे जे व्हिडिओ असतात, ते बघून तुम्हाला नक्कीच शिकता येतं. त्यामुळे हे आणि असे अनेक चॅनल फॉलो करा. थँक यू. थँक यू सो मच सर. थँक यू. नमस्कार. तर मित्रांनो, आजचा संवाद इथेच संपतो. पण हे विचार इथेच थांबणार नाहीयेत. संघर्ष असेल, संयम असेल, शिस्त असेल आणि स्वतःवरचा विश्वास असेल, हेच यशाचं खरं सूत्र आहे. हे आजच्या चर्चेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं. जर तुम्ही कलाकार आहात, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. यश हे रातोरात मिळत नाही, पण योग्य मार्गदर्शन तुम्हाला नक्की पुढे नेतं. अशाच प्रेरणादायी संवादांसाठी इन्व्हिन्सिबल सोल्स पॉडकास्ट या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा संवाद आणि आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा.
पुन्हा भेटूयात एका नव्या इनविन्सिबल सोल सोबत. तोपर्यंत मी अजिंक्य भावे तुमच्या सगळ्यांची रजा घेतो. थँक यू.